नमस्कार, AV9 मराठी प्रस्तुत बोलबिंदास या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण साखराळे तालुका वाळवा या ठिकाणी आहोत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे। तसं बघितलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असणारे राजू शेट्टी, त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांची तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी सत्यजित पाटील आबा यांचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर इकडे राजू शेट्टी यांचे देखील कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी महायुतीचे धैर्यशील माने यांचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आज आपण विकासाच्या मुद्द्यावरती आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत। माझा सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी महायुतीला असेल की आत्ताचे असणारे जे उमेदवार धैर्यशील माने यांनाच आम्ही तुम्हाला का निवडून द्यायचं? आज धैर्यशील माने दादा यांनी 5 वर्ष यशस्वीरित्या जे त्यांचा कार्यकाळ आहे तो पार केलेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये असणारे विविध प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आणि मोदीजींचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत त्यांनी पोचवून मग औषध उपचार असतील, अनेक प्रश्न असतील, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये तरुण तडफदार उमेदवार असा आपल्याला मिळतोय आणि संसदेमध्ये अनेक प्रश्न आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी आणि असे सर्व जी सोयीनुसार जे विविध प्रश्न आहेत त्यांनी सोडवण्याचं काम केलं आहे। अनेक तरुण एक नेतृत्व आणि तरुण उमेदवार आहे, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना निवडून देण्याचं सगळ्यांचंच आमचं मत आहे। या ठिकाणी माझ्यासोबत रघुनाथ दादा गटाचे देखील कार्यकर्ते आहेत की माझा प्रश्न पहिला तुम्हाला असेल की रघुनाथ दादा यांनाच का निवडून द्यावं? शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टीकडून आज उमेदवारी भरलेली आहे लोकसभेसाठी। लोकसभेसाठी उमेदवार निवडून देताना रघुनाथदादाच का, हा तुमचा प्रश्न आहे। रघुनाथदादा यासाठी 1952 साली जो पहिला घटनादुरुस्ती झाली, त्यानंतर इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जो पारित केला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेच्या, त्या कायद्यानुसार जर का आपल्याला शेतीमालाला दर मिळत नाहीत, त्या कायद्यानुसार सरकारने पूर्ण शेतीमालाची आयात निर्यात धोरण सरकारच्या ताब्यात गेल्यात। ह्या विरोधासाठी ह्याला विरोध करण्यासाठी जर का कोण एक माणूस जर का लोकसभेत पाठवायचा असेल तर तो शेतकरी संघटनेशिवाय पर्याय नाही। रघुनाथ ठीक आहे महायुतीचे या ठिकाणी उमेदवार बोललेले आहेत, त्यानंतर रघुनाथ दादा गटाचे देखील उमेदवार या ठिकाणी लोक बोललेले आहेत आणि आपल्यासोबत आता सत्यजित पाटील आबा सरोडकर यांचे कार्यकर्ते आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित आबाच का? आपण पाहतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यजित आबा पाटील सरोडकर यांची लोकसभेचा उमेदवार म्हणून नियुक्ती केलेली आहे। खऱ्या अर्थानं हे सत्यजित आबा हे गेल्या वेळेला आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे। त्यांच्या घराण्याचा पूर्वपार आमदार, खासदार आणि सहकार चळवळीचा अभ्यास आहे आणि ते अतिशय उच्च शिक्षित BSc ॲग्री असून जनसामान्यांची माळ जोडलेला आणि सर्वसामान्य उमेदवार अशी त्यांची ख्याती आहे। ते सहज आपल्या सर्व गोरगरिबात आणि सर्व समाजात मिळून मिसळून करणारं काम आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वात कुठलाही आविर्भाव नसून एक तुमच्या आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता वाटतो आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या देशाचा आणि राज्याचा आणि या गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं विकास साहेबांची उमेदवारी ही निश्चितच आदर्शवत आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहू। ठीक आहे, आपल्यासोबत राजू शेट्टी गटाचे देखील या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांनाच का निवडून द्यावं? राजू शेट्टी यांना का निवडून द्यायचं तर 2008 सालापासून 1200 रुपये दर होता, तो आज उसाला 3200 रुपयापर्यंत भाव आलेला आहे आणि हळूहळू अजून काही संघटना म्हणतात की अजून दर मिळायला पाहिजे होता, राजू शेट्टींनी फसवणूक केली, पण ही शुद्ध धुळफेक आहे। कारण त्यांनी कायद्याप्रमाणे चालून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्यासाठी राजू शेट्टी येणं आवश्यक आहे। बाकीचे जे उमेदवार आहेत ते नुसते गेल्या 5 वर्षात तुमच्या मानेनी
काहीसुद्धा केलेलं नाही. 8,200 कोटीचा तुम्ही आपण बोलत राहा. आपण 8,200 कोटी रुपये आणले म्हणतात. त्यातला 7,500 कोटी हा रस्त्यासाठी निधी आहे आणि केवळ तुटपुंजी रक्कम ही भागामध्ये दिलेली आहे. ह्यासाठी आमचा त्यांना विरोध आहे. मानेंनी धैर्यशील माने आता जे विद्यमान जे खासदार आहेत, विद्यमान एक मिनिट कुणाचीही वैयक्तिक बोलू नका. वैयक्तिक बोलायचं नाही. आपण तसं बोलू नका, वैयक्तिक बोलू नका. मुद्द्यावरती राजू शेट्टी या ठिकाणी यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की खासदार धैर्यशील माने यांचं काम आम्हाला दिसलेलं नाही. काय सांगा? गेल्या 5 वर्षामध्ये खासदार म्हणून काम करत असताना पूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं धैर्यशील मानेंनी पूर्णपणे काम केले. आरोप करणं, विरोधासाठी बोलणं हे सोपं आहे, परंतु या 2.5 वर्षाचा जो कोरोना काळ होता त्या काळामध्ये फारसं काही लोकांमध्ये त्यांना जाता आलं नसेल. पण त्यानंतरच्या पुढच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आता परवाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास कामं करण्याच्या दृष्टीनं त्यांनी निधी आणला. कोणकोणती विकास कामं केली धैर्यशील माने? पेठनाका ते सांगली या रस्त्याचे 860 कोटी रुपये मिळाले आपल्या गावासाठी. आमच्या गावात आता आपण जे उभा राहिलो आहे या ठिकाणी हे जे ग्रामदैवत आहे, या ग्रामदैवताचा जो रंगरंगोटी किंवा आता हा जो कट्टा झाला आहे, हे जे काम आहे, ह्या कामाचा निधी आहे तो स्वतः धैर्यशील मानेंनी आम्हाला दिला आहे या गावामध्ये. ठीक आहे, माने साहेबांनी काम केलेलं असं या ठिकाणी लोक म्हणत आहेत. आपलं काय मत आहे? त्यांचं काम जसं आहे तसं राजू शेट्टींनी सुद्धा गावामध्ये रस्त्याच्या माध्यमातून जो निधी दिला तो पंचायतच्या माध्यमातून रस्ता चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. तसंच या ठिकाणी कुठल्याही सरकारनं, मग आत्ताचं सरकार असू दे किंवा मागलं सरकार असू द्या, या सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेही आवाज काढला नाही किंवा शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतकऱ्यांच्या शेतीमालाविषयी होणारं कुचकामी धोरण याच्याविषयी कधीही कुठेही आवाज काढला नाही. आणि दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, ह्याच्यावरती फक्त राजू शेट्टी बोलतात, दुसरं कुणी बोलत नाही. किंवा याच्यावरती बाबा SMP ठरला पाहिजे किंवा शेतीमालाला आमच्या भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे यासाठी राजू शेट्टी बोलतात. इतर कुठलंही सरकार असू दे, इतर कुठलाही पक्ष असू दे, तो त्यावरती कुठलंही भाष्य करत नाही. त्यामुळं राजू शेट्टी येणं आणि सामान्य शेतकरी, सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम राजू शेट्टी करतात. ठीक आहे, मी या ठिकाणी महाविकास आघाडीकडे जातोय. महायुतीचं म्हणणं असं आहे की धैर्यशील माने यांनी काम केलं आणि राजू शेट्टी यांनी देखील काम केलं आहे. काय सांगा? आज या आपल्या साखरा गावामध्ये पूर्वीचे विद्यमान खासदार राजू शेट्टी साहेब पण ह्याच्यापूर्वी या विभागाचे प्रतिनिधित्व केलं, धैर्यशील मानेनं पण केलं. एक त्यांचं कर्तव्य या नात्यानं, या विभागाचे लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांनी त्यांच्यापर्यंत या गावामध्ये विकास दिला. परंतु भविष्यकाळामध्ये एक नवीन चेहरा, भ्रष्टाचारमुक्त भारत याचा आवाज उठवण्यासाठी एक सत्यजित आबांना आम्ही या ठिकाणी पसंती दिली आणि आज संपूर्ण गाव आम्ही त्यांच्या सत्यजित आबांच्या पाठीमागं आहोत. आणि भविष्यकाळामध्ये जे 2014ला भ्रष्टाचारमुक्ताचा नारा घेऊन या देशावर जे सरकार भाजपचं आलं, त्यांच्या काळामध्ये त्यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत न राहता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांनाच या पक्षामध्ये प्रवेश दिला व सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. राजू शेट्टी उदाहरणार्थ आपल्या राज्याचे अजितदादा यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप या भाजप सरकारने केला आणि पक्ष फोडून त्यांना आपल्या पक्षात घेतलं व महाराष्ट्र राज्याच्या अर्थ खातं म्हणजे कोणी घेतलं? पक्षात कोणी घेतलं? भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अजितदादांना पक्षात घेतलं व राज्याची तिजोरीची चावी त्यांच्या हातात दिली. त्याचबरोबर या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणसाहेब यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप असताना त्यांना या काँग्रेस पक्षातून फोडून आपल्या पक्षात घेतलं व राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली. आज जर भारत हा भ्रष्टाचारमुक्त जर देश करायचा असेल तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांना जर आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या हातात जर ही देश चालवायला देत असतील तर भारत देश हा भ्रष्टाचारमुक्त कसा होईल? या ठिकाणी महाविकास आघाडीचा थेट आरोप आहे की महायुती हे पक्ष फोडतंय, भ्रष्टाचारांना पक्षात घेत आहे. अजित पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्यांना त्या ठिकाणी पक्षात घेतलं भाजपनं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना देखील घेतलं. यावर काय सांगा? बघा, गेल्या अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून नेते म्हणून ह्या मंडळांनी चालत होते. आणि आता आज त्याने त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी समजा ते भाजपवर गेले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं?
आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा, मी टीकात्मक बोलत नाही, पण शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठीमागं ज्यावेळेला पुढं स्थापन केली त्यावेळेला 40 आमदार घेऊन त्यांनी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे अजित पवारांना संधी मिळत असेल, त्यांनी जर त्या भाजपवर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात गैर काय आहे. आणि शेवटी राजकारण म्हणणं वेगळं, हा विषय वेगळा, परंतु अजितदादांसारखा कामाचा तडफदार चांगला माणूस कोण नाही. अतिशय सक्षमपणे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा नेता आहे आणि त्यामुळे त्या माणसाबरोबर 40 आमदार गेले. एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याच्या अगोदर जे होते मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळामध्ये घरात बसून राज्य चालवलं. त्या माणसाने घरातून सगळं राज्य चालवल्यामुळं आणि सर्वसामान्य लोकांची कामं होत नसल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. आणि आज तुम्ही बघितलं तर नरेंद्रभाई मोदींची किसान सन्मान योजना असेल, त्यानंतर इतर आरोग्यासाठी असणाऱ्या सगळ्या योजना असतील, आणि त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी जो STचा जो पास दिला आहे सवलतीचा 50% सवलतीचा, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या लेवलला जो सन्मान निधी देण्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नरेंद्रभाई मोदींच्यापासून एकनाथ शिंदेच्या सर्वांची सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची भूमिका आहे. कोरोना काळापासून आज अखेर सर्व रेशन दुकानामध्ये सर्व लोकांना मोफत धान्य मिळण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येतो की तुम्ही मगाशी म्हणालात की धैर्यशील माने यांनी या गावात काहीच कामं केले नाहीत, पण आपल्या पार्टीचे लोक म्हणतात की धैर्यशील माने यांनी भरपूर काम केलं आहे, काय सांगा? नाही, ते तसं त्यांचं काम दिसत नाही. प्रत्यक्ष महामार्गाला जे निधी गेलेला आहे जवळजवळ 7,500 कोटी, हा निधी पोस्टरवर हे करून बाबा मी भरपूर पैसे आणले असा त्याचा आभास निर्माण केलेला आहे. त्यांनी जसं आता सांगितलं त्या पद्धतीनं काही कामं होत असताना काही गोष्टी अशा झाल्या की प्रत्यक्षात समोर दिसल्या, काय दिसल्या नाही. पण असं काय म्हणायचं काही काम नाही की बाबा कुणी काम केलं नसेल, कुणी राहिलं. त्यांनीसुद्धा त्यांचा निधी ज्या ठिकाणी दिला, समजा मंदिराच्या कामासाठी दिला असेल, पण तो जिथं दिला आहे तिथं तो कारणी लागला. तसं शेट्टी साहेबांनी सुद्धा निधी देताना कुठला पक्ष किंवा कुठली संघटना काही न बघता सर्वांच्यासाठी कसा उपयोग होईल या दृष्टीनं तो या गावामध्ये दिलेला आहे. आता त्यांनी काम केलं नाही असा विषय आमच्या गावचा पुरता नाही, पूर्ण मतदारसंघात तो विषय आहे. किंवा प्रत्यक्ष त्यांनी कधी येण्याचं हे केलं नाही ना, पोस्टरबाजी केलेली नाही आपण. तर जवळपास जेवढा काही 7,700 कोटीचा पोस्टरवर निधी दिसतोय, जर आपण गेल्या 1-2 महिन्यामध्ये बघितलं असेल धैर्यशील मानेंचा जो दौरा झाला त्याच्यामध्ये एक गाव असं नाही की ज्या गावामध्ये निधी गेलेला नाही. पण ह्या भागात जर का बघितलं, वाळवा तालुक्यात जर का बघितलं तर लोकांची अशी तक्रार आहे की धैर्यशील माने हे आपले खासदार आहेत परंतु इकडे दिसलेच नाहीत. धैर्यशील माने असे खासदार आहेत की धैर्यशील माने तुम्हाला दिसले नसतील, पण ज्यावेळी महापूर होता, ज्या ठिकाणी महापूर होता त्या महापुरात मदत करताना धैर्यशील माने दिसलेत. कोरोनाचा काळ असताना कोरोनाच्या रुग्णांना मदत करताना धैर्यशील माने दिसलेत. आज कोरोनाचा काळ संपल्यानंतर राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये देशामध्ये मोदी सरकार आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काय निधी आलाय तो जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा, आणि या मतदारसंघामध्ये आणत असताना प्रत्येक घटकाला त्या निधीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे खासदार म्हणून धैर्यशील माने आहेत. धैर्यशील माने तुम्हाला प्रत्यक्षात रस्त्यावर दिसले नसतील, पण ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या ठिकाणी धैर्यशील माने दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला संसदेत दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला संसदेत प्रश्न मांडताना दिसलेत. धैर्यशील माने आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, या मतदारसंघाचे प्रश्न असू देत, इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असू दे, या तालुक्याचा प्रश्न असू दे, हे प्रश्न आपण खासदार रस्त्यावर फिरण्यासाठी नाही तर खासदार आपले जे प्रश्न आहेत ते राष्ट्राचे जे आपलं मुख्य भवन आहे त्या ठिकाणी मांडण्यासाठी निवडून देतो, आणि ते काम खासदार धैर्यशील माने यांनी केलेलं आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये ज्या रस्त्याला एक खडा पडलेला नाही त्या रस्त्यासाठी गडकरी साहेबांच्याकडे प्रयत्न पाठपुरावा करून आज त्या रस्त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झाले. हे धैर्यशील मानेंचं काम. ठीक आहे. परत मी नंतर मी या ठिकाणी महाविकास आघाडीकडे येतोय. एक मिनटं मी विचारतो. खासदार धैर्यशील माने यांनी परवा असं म्हटलंय की मी 5 वर्षात एवढी भरपूर कामं केली की ज्यांनी राजू शेट्टी यांनी किंवा महाविकास आघाडींनी 20-25 वर्षात केली नाहीत. काय म्हणाल? काय मला एक अशोक भाऊनी मुद्दा जो मांडला की अजितदादांचं धडाकेबाज काम आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मोदी साहेबांनी नुसतं इरिगेशन घोटाळा 70,000चा म्हणले आणि पटकन 3ऱ्या दिवशी तरी जाऊन ते भाजपमध्ये. हे कसं काय शक्य आहे? मग तेच आम्हाला समजेना, कुणाला विचारात न घेता ते डायरेक्ट कसे काय गेले. दुसरा एक माझा विषय आहे की तुम्हाला
साधारणपणे दसऱ्याच्या टायमाला बॉयलर पेटले की तुमचं राजू शेट्टी साहेबांचं चालू होतं की आता उसाला दर मिळाला पाहिजे. तुम्ही 5 वर्ष किंवा त्या वर्षभर तुम्ही का त्या शेतकऱ्यांची नाळ तुम्ही धरून राहत नाही? किंवा माझं असं म्हणणं आहे की लागवडीचा दर तुम्हाला मी सांगतो 9-24-24 पोतं 1900 रुपये, म्हणजे लागवड झाली 40 किलोची आणि दर वाढले दुप्पट. मग तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या विषयी एवढा कळकळा असला तर तुम्ही तुर्बीला महादन म्हणून एक मोठी कंपनी 4 किलोमीटर त्याचं म्हणजे आतल्या ते 4 किलोमीटर ह्या गेटचं ह्या गेटवर अंतर आहे. तुम्ही अर्धा शेतकरी जाऊन जर तिथं जाऊन जर बसला असता इथं म्हणजे उसाच्या दरावर बांधण्यापेक्षा, आमचा मूळ प्रश्न काय, उसावर दरावर तुम्ही बांधतायसा पण आम्हाला ती योग्य दिसत नाही. ते आम्हाला असं वाटतंय की तुम्ही मुद्दामून हे काहीतरी शेतकऱ्याच्या 15 दिवसापूर्वी कारखानं थांबवायचं आणि शेतकऱ्या नुकसान करायसाठी बसताय. तुम्ही जर तिथं महादनच्या ऑफिसच्या पुढं किंवा गेटच्या पुढं जर तुम्ही बसला असता आणि लागवडीचं दर कमी करा म्हटलं असता तर सगळ्या देशात तुम्हाला उचलून धरलं असतं की बाबा शेतकरी खरोखर शेतकऱ्याचा मुद्दा मांडणारा हा नेता आहे म्हणून. बोला बोला मागच्या पंचवार्षिकला काय तुम्ही मागच्या पंचवार्षिकला हिनीच मतं राजू शेट्टीला दिलीत. ही लोकसभेची निवडणूक आहे. कुणी गटार केलं, कुणी रस्ता केला, ही कामं गौ नाहीत लोकसभेसाठी. खरा जे 1960 साली SMP कायदा होता. SMP कायद्यानुसार 1960 साली 70 साली असे 2000पर्यंत जवळजवळ दुप्पट ऊसाचा दर होत आला. पण 2009 साली जेव्हा पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर कायद्यात बदल झाला, SMP जाऊन FRP कायदा आला. FRP कायद्यानुसार 3% FRP मारली गेली. जवळजवळ 950 रुपयाचं नुकसान ह्यामध्ये झाले. त्या 2009 साली जे खासदार होते तिने का प्रश्न विचारला नाही हा कायदा बदलताना? 2009 साली खासदारांनी प्रश्न का विचारला नाही, काय सांगा? 2009 साली खासदारांनी कायदा करताना प्रश्न का विचारले नाहीत? प्रश्न विचारले पण तिथं जर बहुमताचा जर विषय आला असेल तर खासदारांचं काय त्या विषयावर चालणार नाही. कारण त्यांनी तिथं विरोध केला या गोष्टीला की बाबा असणारा FRP ठरतोय किंवा SMP ठरतोय, हा कायदा रद्द करून शेतकऱ्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय होतोय. FRP कमी होत्या किंवा 2% FRP कमी होत्या. आता दुसरा एक विषय असा मांडला महाविकास आघाडीच्या लोकांनी की बाबा हे आंदोलन हे जुजबी असतं किंवा 15 दिवसासाठी असते, आता कारखाना चालू होताना करतायत. तर तसं नाही, सातत्यानं गेली जवळजवळ 15 वर्ष हा कार्यक्रम ज्यावेळी पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळेपासून कायम चालू आहे. विषय काय होतोय, प्रत्येक वर्षी दराचा प्रश्न निर्माण होतोय, FRPचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं आंदोलन हा विषय येतोय. आंदोलन हा विषय यायला नाही पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 5 वर्ष बसला, आताच का उठला? नाही, कायम सातत्यानं हा कार्यक्रम चालू आहे. अजिबात तसं काही नाही झालेलं, कधीही खंड पडलेला नाही. विषय काय आहे की FRPचा कायदा हा कुणी एकट्या राजू शेट्टीने बदलला नाही. त्यांचं जिथं बहुमत आहे, ज्या सरकारचं बहुमत आहे त्याला विरोध का केला नाही? विरोध एकट्या माणसानं करून चालणार होतं का? त्यासाठी त्यांनी तरी करायला पाहिजे. आहे ना, हाय भाषण आहे, त्याचे आहेत व्हिडिओ क्लिप आहेत, त्याची काय अडचण नाही. विषय काय आहे की फक्त ही गोष्ट अशी आहे की ते तुर्बीच्या कारखान्यासमोर तुम्ही जाऊन बसा, 10 शेतकऱ्यांनी जाऊन बसा. तुम्ही शेतकरी नाही का? तुम्ही का गेला नाही? तुमची सत्ता होती, तुमचं सरकार होतं, त्यावेळेला तुमच्या सरकारला तुम्ही का विनंती केली नाही की लागवडी दर वाढायला लागले ते कमी करा? रघुनाथदादा पाटील यांनी परवा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी असं सांगितलं की मी ज्यांच्या छातीला बिल्ले लावले राजू शेट्टींच्या, त्यांनी माझ्यासोबत विश्वासघात केला आणि शरद जोशीची संघटना फोडण्याचं पाप राजू शेट्टी यांनी केलं. हा विषय चुकीचा आहे. हा विषय स्वतः रघुनाथ दादांचं स्टेटमेंट नाही, दादांचं स्टेटमेंट असू शकेल कारण ती संघटना होती त्यावेळेला आम्ही सुद्धा त्या संघटनेतच काम करत होतो. पण हा विषय ज्या त्यावेळेचा जशी परिस्थिती असेल त्या राजकीय परिस्थितीनुसार तो बदलत गेला विषय. त्यामुळे आता त्या विषयात जाण्यापेक्षा आत्ता का कोण असणं आणि कोण नसणं हा विषय महत्त्वाचा आहे. शेतकरी संघटना का फोडली असा प्रश्न आहे. आम्ही काय सांगतो, ज्या त्यावेळेचा तो विषय होता, आता त्या विषयावर आपण बोलणं आपल्याला ते बरोबर आहे. विषय पटत नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले, पुलाखालील पाहून वाहून गेलं म्हणतात. बोला. 2003 साली शरद पवार
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख ह्या तिघांनी मिळून शेतकरी संघटना फोडण्याचं पाप केलं. शेतकरी संघटना फोडून पहिल्यांदा राजू शेट्टींना बाजूला केलं. त्यानंतर प्रत्येक वेळी शेतकरी संघटना फुटत गेली. शेतकरी संघटनेचं ताकद कमी करायचं काम कुणी केलं असेल तर ते 2003ला राजू शेट्टींनी केलं. तर माझा बोला. आता जे सगळ्यांनी तो विषय मांडला की हे विकास झाला, तो विकास केला, आघाडीने सांगितलं, महाविकास आघाडीने सांगितलं, विकास सगळा झाला, रस्तं झालं, गटार झाले, सगळं हे झालं, पण कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोटात काही मिळालं, धूळच नुसती मिळाली, बाकी काही मिळालं नाही. तर इथं विकास हा ह्याचा विकास नव्हता. कष्टकरी लोकांचा विकास होण्यासाठी धोरणात्मक धोरण हे जर पाहिजे असेल तर त्याला रुग्णदाताला मत दिलं पाहिजे. धोरणात्मक धोरण म्हणजे काय? आज देशाचा डॉलर जर बघितला तर काँग्रेसचं सरकार होतं त्याला 60 रुपये होता, आता 83 रुपयेवर गेला. म्हणजे इथं खासदार आमदारांनी पगार वाढवलं, दुप्पट तिप्पट झालं. एकदा आमदार झालं की त्याला ती पेन्शन 2 लाख रुपये चालू, परत आमदार झाला की परत त्याला 2 लाख रुपये, म्हणजे प्रत्येक ती झाली की ते बायकोला. ह्यामुळं देशाचा डॉलर वाढत गेला, शेतकरी कष्टकरी मरून हे करायला लागले ते, आणि ह्याचं लूट सगळी होऊन सरकार जायला लागले ते. ह्याचं जर धोरण बदलायचं असेल तर या धोरण बदलायसाठी कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जर हाताला काम द्यायचं असेल, जय जवान जय किसान ही जी घोषणा होती लालबहादूर शास्त्रीची, आता जी घोषणा व्हायला लागली आहे जय आमदार जय खासदार आणि जय कारखाना. राजू शेट्टींनी परवा टीका केली की रघुनाथदादांनी किती पक्ष बदलले याला दाद नाही. पक्ष राजू शेट्टीनं त्यांचा पक्ष ते आता हे त्यांचा जे झेंडा आहे हा काँग्रेसचा झेंडा आहे, ह्याचा शेतकरी संघटना झेंडा आहे. त्यानं स्वाभिमानी काढले, स्वाभिमानी झेंडा दुसरा गेला पाहिजे. त्यानं तो संघटनेचा शरद जोशींचा किंवा रघुनाथदादांचा झेंडा घ्यायचं काही काम आहे तेव्हा. ठीक आहे, मी परत या ठिकाणी महाविकास आघाडीकडे येतोय. परवा राजू शेट्टी यांनी असं स्टेटमेंट केलं की मला सर्व कारखानदारांनी घेरलंय, काय सांगा? सर्व कारखानदारांनी घेरलं हे म्हणणं चुकीचं आहे. जर या ठिकाणी विचार करायचा म्हणलं तर आता ते शंकरराव मोहितेंनी सांगितलं त्याप्रमाणे केंद्र सरकारचं जे धोरण आहे, आयात निर्यात धोरण असेल, या ठिकाणी ज्या वेळेला शेतीमालाचा दर वाढेल आणि या ठिकाणी त्या मालाचा दर वाढल्यानंतर कारखानदारांनासुद्धा साखरेचा दर वाढला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी उसाला दर देणं शक्य होईल. त्यामुळं कारखानदार आणि शेतकरी या दोन बाजू एकाच नाण्याच्या आहेत. ते वेगळा असा कोणताही विषय नाही, परंतु तो त्याने समज करून घेतला आहे की कारखानदार हे आमच्यावर अन्याय करतात, परंतु तशी बाजू नाही. तर याला कारणीभूत हे केंद्र सरकारचं ध्येय धोरण आहे. त्यांचं आयात निर्यातीचं म्हणजे कांदा असू दे किंवा साखर असू दे, या शेतीमालाचे जे जे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्याचा आयात निर्यात धोरण. कारण या ठिकाणचा शेतीमालाचा दर वाढला नाही पाहिजे आणि या ठिकाणचा ग्राहक, शहरी भाग, मतदार हा खुश राहिला पाहिजे. ह्या एक कलमी त्यांच्या कार्यक्रमामुळं या ठिकाणी साखरेचा दर न वाढल्यामुळं आणि त्यामुळं कारखानदारांना ते या ठिकाणी दर देणं शक्य नाही. दुसरी बाजू अशी की या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारनंच या ठिकाणी धोरण आणलं आणि या ठिकाणी ज्यावेळेला कारखानदारांनी ते इथेनॉल निर्मिती चालू केली त्यावेळेला तो प्रोजेक्ट त्याच ठिकाणी थांबवण्याचा पुन्हा त्यांनी आदेश काढला आणि त्या ठिकाणी त्या कारखानदारांचे म्हणजेच पर्यायानं शेतकऱ्यांचे जी गुंतवणूक झाली त्या गुंतवणुकीला व्याज, ह्या सगळ्या गोष्टीचा जो भुर्दंड आहे तो शेतकऱ्यावर पर्यायानं येतो आणि या सगळ्याला कारणीभूत हे केंद्र सरकार आहे. आणि त्या ठिकाणी असणारं केंद्र सरकार हे चुकीच्या पद्धतीचं शेतकरी धोरण राबवत आहे. या ठिकाणी त्यांनी जे युवकांना रोजगार देतो म्हणून गेले 10 वर्षात जी फसवणूक केली त्यापैकी या ठिकाणी नवीन उद्योगच आले नाहीत, तर या ठिकाणी रोजगार निर्मिती कशी होणार आणि ते उद्योग काही मिळालेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी जे केंद्र सरकार आज 10 वर्ष या ठिकाणी आहे ते रोजगार निर्मिती करत नसल्यामुळं युवकांच्यावर सुद्धा त्यांच्या माध्यमातून हा अन्याय होत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला आपण, ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येतोय. खासदार धैर्यशील माने यांनी रोजगार दिले नाहीत, विरोधकांची टीका आहे. आत्ता जे मुद्दा मांडला त्याने इथेनॉलला परवानगी कॅन्सल केली, त्यांनी वाचलं नसेल की इथेनॉलला फेर परवानगी दिल्या. आता इलेक्शनच्या टायमाला असं नाही, ते दिली परवानगी. आता मगाशी सांगितलं त्याने, मगाशी कार्यकर्ता म्हटला की सत्यजित आबाचा की इथं नारळ फुटला त्यावेळेला म्हटला की संघटनेवाल्याने चिनीत उड्या टाकल्या, आमचा दर दिला नाही. खरं वास्तविक कुठली बी संघटना असू दे, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, परंतु दर मिळत असताना ज्या त्या कार्यकर्त्याने जे आंदोलन उभा केलं ते काय एकट्या दुकट्याच्या जीवा उभं राहिलं नाही.
पण तो कार्यकर्ता म्हटला त्या दिवशी की चिनीत उड्या टाकून दर मिळतो का, ह्यो गडी झोपणार मच्छरदानीत आणि ही गडी टाकणार ह्याच्यात चिनीत उडी, आणि मग दर असा मिळत नाही की केंद्र सरकारनं जो आता दर ठरवून दिलेला आहे की 2000च्या वेळेला 27 झालं, 28 झालं, 27 झालं, आता जवळजवळ 3200 रुपये दर हे केंद्र सरकार देतं आहे आणि पुढच्या वेळेच्या जी रक्कम आहे यामध्ये 285 रुपये वाढ केलेली आहे. म्हणजे जवळजवळ एका टनाला प्रति विनाकपात 3600 रुपये मिळणार आहेत. आणि ह्या केंद्र सरकारमध्ये काम करत असताना नरेंद्र मोदींनी विरोधकांची टीका अशी आहे की धैर्यशील माने निवडून गेल्यापासून इकडे आले नाहीत आणि तरुणांना त्यांनी रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं, पण त्यांनी रोजगार दिले नाहीत. काय सांगा? आष्टाचे MIDCचा आष्टा MIDCचा प्रस्ताव सुरू आहे, त्याच्यासाठी रेखांकन झालेलं आहे. त्यानंतर वाळव्याला MIDC होत्या, त्याचं रेखांकन झालं. हे मी आमच्या तालुक्यात सांगतोय. तिकडे शाहूवाडीकडे रेखांकन झालेलं आहे. म्हणजे MIDC काय आज बोलली आणि उद्या तयार होते असं नाही, त्यासाठी प्रस्ताव करावा लागतो, त्यासाठी उद्योग मंत्र्यांची परवानगी लागते. मागल्या 2.5 वर्षात यांचं सरकार होतं त्यावेळी त्या सगळ्या प्रस्तावांना खीळ पडली होती. मग यांचं सरकार ज्यावेळी 2.5 वर्षात होतं त्यावेळी यांनी ज्या ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, ज्या आज त्या सगळ्या गोष्टींची मागणी करतायत, त्या सगळ्या गोष्टी मागल्या ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं 2.5 वर्षात त्यावेळी यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज त्यांना बोलण्याचा अधिकार होता. ते सरकार गेल्यानंतर आज आम्ही काम करायला सुरुवात केली आणि काम करत असताना पुन्हा एकदा ज्यावेळी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब येतील त्यावेळी ह्या सगळ्या वचनांची जी पूर्तता आहे ही नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून होणार आहे, याच्यामध्ये आम्हाला कुठेही तीळमात्र शंका नाही. आणि आमचे आज तुम्ही जर एक्झिट पोलमध्ये बघितलं असेल तर या ठिकाणी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीबाई बसणारच आहेत, फक्त आम्हाला 400 पार करायचं आहे. म्हणून हे सगळं खासदार माने रोजगार देतो म्हणले होते, काय झालं? MIDCचा जो विषय आहे ते ज्यावेळेस पूर्ण होईल, त्याची पूर्तता होईल, ज्यावेळेस MIDC चालू होतील त्यावेळेस 100% रोजगार मिळणार. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात की हातात पेन देतो म्हणले होते, पण हातात पेन पण नाही, दगड पण नाही, खासदार इकडे आलेच नाही. अशी कसं असतंय, आता तुम्ही एखादी गोष्ट करायची म्हटलं तर किरकोळ गोष्ट असते, दुकानातून काहीतरी घेऊन यायचं, पैसे असतील तर तुम्ही जाऊन घेऊन येता. पण ही गोष्ट अशी नाही की बाबा धैर्यशील दादा बोलले की मी काम देतो, मी पेन देतो, पण असं नाही होऊ शकत की लगेच ते म्हणले म्हणून भाषण झाले देऊ शकतात. काहीतरी त्याला कालावधी असतो, काहीतरी प्रोटोकॉल असतो, काहीतरी प्रोसेस असते. त्यांनी त्यांच्याजवळ ज्यावेळेस कार्यकर्ते गेले की दादा आम्हाला काम पाहिजे, आमच्या हातात पेन देतो बोलला होता, आम्ही काहीतरी करून दाखवणार आहे, आम्हाला स्वतः पाया उभा राहायचं आहे. म्हणजे त्यांनी स्वतः जायला पाहिजे, नाही कार्यकर्ते पण गेलं पाहिजेत ना. दादा काही असं काही एकट्या साखराईपुरते दादा खासदार नाहीत, दादांच्या 6 जिल्ह्यांचे खासदार तालुक्यांचे. खासदार साहेब म्हणले होते की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पेन देतो, विद्यार्थ्यांना ठामपणे उभं राहतो. मी सांगेन खासदार साहेबांनी माझ्या हातात पेन दिलता. अरे गेल्या 2020 साली जेव्हा धैर्यशील माने खासदार होते तेव्हा मला मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. ती केवळ आणि केवळ धैर्यशील साहेबांची. तुम्हाला आमदार म्हणून होण्याची संधी मिळाली? कसं काय? मुंबईच्या विधानभवनामध्ये भाजपचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला युवा संसदेचा कार्यक्रम राबवला गेला आणि त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. मला आयुष्यात कधी विधानभवन बघायला मिळालं नसतं. गेल्या जानेवारी महिन्यात मला नरेंद्र मोदी साहेबांनी मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत दिल्लीला पाठवलं. आयुष्यात 2040 पर्यंत मी कधी दिल्ली बघितली नसती. नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्यासह अनेक युवकांना दिल्लीत पाठवलं, मंत्र्यांसोबत काम करायची संधी दिली. मागच्या वर्षी कर्नाटकामध्ये युवा महोत्सव झाला. त्या युवा महोत्सवात देखील नरेंद्र मोदी साहेबांनी आणि धैर्यशील मानेंनी माझी निवड त्या ठिकाणी केली होती. म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम हे खऱ्या अर्थाने या सरकारनं केलेलं आहे. आणि पेन देण्याबरोबरच त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, त्याच्या कलागुणांना वाव देणं आणि त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं लागेल तेवढी मदत करणं हे खऱ्या अर्थानं काम केलं. ज्यावेळेला दिल्लीला निवड झाली त्यावेळेला माझं रेल्वेचं बुकिंग होत नव्हतं. धैर्यशील मानेंच्याकडे गेलो, माने साहेबांना सांगितलं माझं बुकिंग होत नाही. माने साहेबांनी एक पत्र लिहिलं आणि दुसऱ्या मिनिटाला माझं रेल्वेला बुकिंग झालं. म्हणजे एक सामान्यातल्या सामान्य घटकाचा देखील विचार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं दादांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार देखील करणारे धैर्यशील माने आहेत, काय सांगाल? एक मिनटं तिने हो का ते काय म्हणले ते मच्छरदानी झोपत्यात. मला एकच सांगायचं आहे
की तुम्हानी जयंत पाटलाचाच फक्त कारखाना का दिसतो, तुम्हानी हा मतदारसंघ सोडून तुम्हानी क्रांती कारखाना दिसला नाही, तुम्हानी रेटरी बुद्रुक कारखाना दिसला नाही, तुम्हानी कुठंतरी जयंत पाटलांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तुम्ही हितच का आला असा, तुम्ही हुतात्म्यावर गेला नाही. माझं अनेक दुसरं मत, तुम्ही तिथं असणाऱ्या वारणा कारखान्यावर का गेला नाही का, तर तुम्हानी त्या वारणा कारखान्याचं तुम्हानी लोकसभेला सेटलमेंट करायचं होतं म्हणून तुम्ही वारणा कारखान्यावर गेला. तुम्ही हिथं आला, हिथं तुम्ही गावानीत उड्या मारल्या. हाच तोच मुद्दा आहे माझा. तुम्ही उसाच्या दरावर त्यांना विचारा तुमचं अवरेज काय, माझं 125 टनाचं अवरेज आहे. त्यामुळं मला उसाच्या दराबद्दल मला भांडलं पाहिजे, पण आम्ही ते बघितलं की ह्यातून ह्या संघटनेतून किंवा ह्या शेट्टी साहेबांच्यातून हे काय होणार नाही, म्हणून आम्ही तो मुद्दा मांडला. जयंत पाटील बोला. कार्यकर्ते किती बोलणार आहे त्यांनी मगाशी शेतकरी रघुनाथ दादांच्या शेतकरी पॅनलनी त्यांनी काय सांगितलं की मागच्या वेळी आम्ही त्यांना मतदान केलं होतं. दर पंचवार्षिकला अलायन्स होत असतात, त्या अलायन्सनुसार ह्यावेळी आम्ही सत्यजित आबांना मतदान करणार आहे. आता प्रत्येकानं आम्हाला सांगितलं की त्यांनी मागल्या खासदार साहेबांनी त्यांच्या हातात पेन दिला, परंतु आत्ताची वस्तुस्थिती जर बघितलं, ज्या शाळेतील पटसंख्या कमी आहे त्या शाळा पूर्णपणे बंद करायचा निर्णय यांचा आहे. बरोबर, शाळांच्या विरोधी सत्कार जाणार, शाळा बंद करण्याचा निर्णय. दुसरा एक सांगतो, ह्याच्यासारखी मोठी दुर्दैवी त्यांनी कुठला निर्णय घेतला नसेल की शिक्षणावर त्यांनी GST लावला, खाण्यापिण्यावर GST आहे, हॉटेलवर जावा, कुठेही जावा, सगळ्या गोष्टींवर GST आहे. परत त्यांनी एक्झिट पोलचा विषय घेतला. पूर्णपणे जर तुम्ही आत्ता बघितलं, जेवढी न्यूज चॅनेल आहेत, जेवढी तुम्ही बघताय, लोकलची सोडा, पण नॅशनल चॅनेल सगळी अंबानी आणि अडाणी यांची आहेत. अडाणी कुणाचा माणूस आहे आता सगळ्यांना ज्ञात झालं. त्याच्यामुळे एक्झिट पोल आहेत ते पूर्णपणे विकत घेतलेलं असं माझ्यासारख्या सामान्य माणसाचं मत आहे. दुसरी गोष्ट, 400 पाऱ्यांना कशासाठी पाहिजे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. संविधान जर बदलायचं असेल, हा त्यांचा मूळ उद्देश आहे, त्यांची संघीची प्रवृत्ती आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून ती जाणारी लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना संविधान बदलण्यासाठी हा निर्णय. परत ह्याच्या पुढं महिलांसाठी जे निर्णय आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. सुशिक्षित बेरोजगार पूर्णपणे रस्त्यावर आलेत, ह्यांच्यावर ते बोलणार नाहीत. फक्त 400 पार 15 लाख रुपये भाजपनं देतो म्हणले होते मागल्या 2014ला. 15 लाख 15 लाख रुपये देतो म्हणले, त्याचं काय झालं? लोकांना रोजगार देतो म्हटले होते, त्याचं काय झालं? आज दर काय आहे? 2 कोटी दरवर्षी नोकऱ्या देतो म्हणले, त्याचं काय झालं? शेतकऱ्याचं जरा आता मगापासून सगळं कारखानदार शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे ही सगळी वस्तुस्थिती आहे. पण आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे का न शिकला पाहिजे? मला सांगा, उद्धव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मॉडेल स्कूलसारखी योजना आणली होती, त्यामुळे बऱ्याच शाळांना डिजिटलायझेशन करण्यात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज 2022 साली NEP नवीन एज्युकेशन पॉलिसी काढली. केंद्र सरकारनं या पॉलिसीबाबत धोरण जाहीर केलं. आज 2024 आहे, 2 वर्ष होऊन गेलं. ही पॉलिसी कितपत राबली गेली, ही राबवणार आहे का नाही हे सरकार? आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडायला लागल्यात. आज आपण जगातल्या काही देशांचा आधार घेतो. कोरोनाच्या काळात आपण बघितलं की जी लोक रोजगाराला जात होती त्या लोकांनी मोबाईल विकत घेतले आणि आपल्या मुलांना शिक्षण दिलं. पण मॉडेल स्कूलसारखी योजना बंद पडून ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या पायावर किंवा सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यावरती ठीक आहे मला आता इथं जे सगळे म्हणले ते, आता महाविकास आघाडीच्या लोकांनी मागल्या वेळेला राजू शेट्टीला मदत केली, निवडून आले. आता त्याने काय केलं ते त्याला सांगायला पाहिजे होतं. मला या सगळ्या गोष्टीचं जर बघितलं तर उसाच्या दरावर कोण म्हटलं कारखान्यात चिनीत उड्या टाकतंय, कोण ह्याच्यात टाकतंय. मला हेच सांगा की 2004 साली ज्यावेळेला राजू शेट्टी आमदार झाले 2004ला, त्यावेळेला ह्या SMPचा कायदा हळूहळू बदलत गेला. 2009 साली ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेला SMPचा कायदा हा पूर्ण बदलला. SMPच्या कायद्यामध्ये काय होतं तर तुमचं SMPमध्ये ऊसाचा दर हा 70% हा शेतकऱ्याला, त्यामुळे 2-2, 3-3 बिल व्हायचे. पण आता SMP बंद करून जर SMPच्या ह्याच्यात जर कायद्यानं पैसे नाही दिलं तर त्या चेअरमनला MDला अटक होत होती. आता तिने काय केलं, हा कायदा मोडायला त्याने भाग पाडलं. तिथं काय विरोध केला नाही, संगनमत केलं, त्या लोकांनी त्याला मदत केली, त्याला निवडून आणलं, हे झालं. आणि परत कायदा बदलला झाला FRP म्हणजे फिक्स प्राईस. आता तुम्हाला बाय प्रॉडक्टचं पैसेच मिळत नाही, फक्त फिक्स पैसे मिळते ते. आता ऊसाचा दर जर तुमचा किती आहे तर 3000 आहे. साखर जर बघितलं तर 40 रुपये किलो साखर आहे. 40 रुपये किलोचं साखरेचं 4800 रुपये होते ते. म्हणजे महागाई वाढली का?
2010 पासून दर तसाच राहिला ऊसाचा. महागाई वाढली पण ऊसाचा दर काय 2010 पासून वाढला नाही. जेव्हापासून SMP जाऊन FRP हा कायदा आला तेव्हापासून ऊसाचा दर 3000च्या आसपासच आहे. त्यात काय वाढ झालेली नाही. तो जर का बदलायचा असेल कायदा तर रघुनाथ दादांच्या शिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदच्या ठीक आहे, मी विचारतो, विरोधकांनी टीका केली की 15 लाख खात्यात येणार होते, त्याचं काय झालं आणि महागाई भरपूर प्रमाणात वाढली? मला एकच सांगायचं आहे, हे जे म्हणते नाही 15 लाख रुपये खात्यावर येणार होतं, काय झालं? किसान योजनेचं देशभरामध्ये पंतप्रधान वर्षाला 6000 रुपये देते ती. ह्या माझे मासे बोलते ते हिने एक अर्ज करावा आमचं खाते बंद करावं म्हणून. आता वर्षाला जवळजवळ एका घरात 2-3 खाते आहेत. माझ्याच घरामध्ये 4 खाते आहेत. 4 खाते. GST लावलं आहे ना त्याच्यावर? नाही, GST सगळ्यांनीच आहे. GST सगळ्यांनीच आहे. GST काय आज लागलेलं नाही. GST हो का? ही माणसं महागाईवर बोलतात म्हणजे ही सगळी माणसं शेतकऱ्यांच्या विरोधी माणसं आहेत. कारण महागाई वाढली कुणासाठी विरोधी माणसं आहेत? शेतकऱ्यांची सगळी माणसं शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. कारण महागाई वाढली म्हणजे तुरीचा दर वाढला पाहिजे, कांद्याचा दर वाढला पाहिजे, सगळ्याच दर वाढला पाहिजे तर शेतकऱ्याला पैसे मिळतील. हे काय करतात ह्या लोकांनी काय केलंय की महागाईच्या विरोधात आंदोलन केलेत इस्लामपुरात सगळ्यांनी की महागाई झाली. जर या वस्तूंचं दर वाढलं तरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील. जर दर वाढले नाही तर शेतकरी म्हणतोय मला टॅमॅटोला दर पाहिजे. जिल्हा परिषद शाळेचं मला उत्तर द्यावं घ्या ना. जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्यावेळी 33 कोटी जनता होती त्यावेळी दर कमी होतं. आता 130 कोटी जनता आहे. 130 कोटी जनता आहे, त्याच्यामुळं दर वाढणं एक स्वाभाविक आहे. ठीक आहे, ओके बोला. कोण बोलणार आहे? बोला. बरं का, सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झाली आहे. शेतकरी असू दे, कष्टकरी असू दे, महिला असू देत, या महागाईमुळे एवढी त्रस्त झाले आहेत की हे भाजप सरकार नको वाटते. यापूर्वी या भाजप सरकारनं अनेक घोषणा केल्या पण त्या प्रत्यक्षात एकही घोषणा त्यांची ही नाही. आज सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी हा भाजप हटाव ह्या भूमिकेत आलेला आहे. कारण महागाईने एवढे लोक त्रस्त झालेत. महागाई म्हणजे त्यांनी जो मुद्दा आता सांगितला की ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं ते काय साखरेचे डाळीचे दर वाढले म्हणून आंदोलन केलं नाही. या ठिकाणी पेट्रोल, गॅस अशा ज्या घरगुती सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा 450 रुपयाला मिळणारा गॅस आज 1000-1100 रुपयाच्या घरात गेला. इलेक्शन पुढे आलंय म्हणून 100-200 रुपये यांनी कमी केलेत. असं खोटी आश्वासनं देऊन लबाड वागणारं हे मोदी सरकार हद्दपार करण्यासाठी खोटी आश्वासनं देत आहे. पेट्रोल, खोटे आश्वासनं, गॅस वाढला. जे खोटे आश्वासनं म्हणते ते आता मागाचा जो मुद्दा मांडला जिल्हा परिषद शाळेचा की खाजगी शाळा बऱ्याच वाढल्या. कोणाच्या वाढल्या? आज जर बघितलं तर यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मीडियम कॉलेज आहे, इंग्लिश मीडियम कॉलेज आहे, बिझनेसमॅन आहे. ते साखराळे गावामध्ये ग्रामसभा होती. मी त्या ग्रामसभेला होतो आणि त्या ग्रामसभेला मी स्वतः ठराव मांडला होता की जिल्हा परिषद शाळा बंद पडत आलेल्या आहेत. त्या गावातल्या सर्व लोकांनी 7वीपर्यंतचं शिक्षण आहे ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपापली मुलं आता घातली पाहिजे ती. आणि आता जे सर्टिफिकेट 7वी पासवाल्याला मिळेल त्यालाच ती नोकरी द्या. आणि हे सांगते जिल्हा परिषद शाळा यांनी बंद पाडली. ह्यांच्याच खाजगी शाळा आहेत त्या प्रायव्हेट. भाजप महायुतीचं सरकार नको म्हणतात. पेट्रोल संदर्भात बोलायचं आहे मला. मोदी सरकारनं इथेनॉलला परवानगी दिली. इनडायरेक्ट शेतकऱ्याला पैसे मिळाले का खात्यावर? मग शेतकऱ्यासाठी काय केलं नाही असं का म्हणताय? आणि जो टॅक्स होता कापून गेलेला माल्या 10-12 ह्यांचं सरकार होतं त्यावेळेला माफ केला नव्हता. गॅसचं काय झालं? 450 रुपयाचा गॅस 1100 वर गेला. हा, आज आशिया खंडात गेला कुठल्याही देशात तर गॅस ह्यो 2000 रुपये घरात आहे. पाकिस्तान सारख्या देशात पेट्रोल आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका, महाराष्ट्र एवढं राज्य आहे ती. पाकिस्तान आणि महाराष्ट्र
महाराज की जय. पाकिस्तान आणि श्रीलंका हे महाराष्ट्र एवढे देश आहेत. त्या ठिकाणची लोकसंख्या कमी असताना सुद्धा तिथं 300 रुपये पेट्रोल आहे, 2000 रुपये गॅस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत की 150 कोटी लोकसंख्या असताना या लोकसंख्येला एवढ्या दिवस पेट्रोल आणि डिझेल. मला हे पेट्रोलचा पाकिस्तानचा आशियाचा पेट्रोलचा दर सांगते तर हिने कांद्याचा दर त्यातला किती आहे सांगावा. दुसरा मुद्दा असा की हे सत्ताधारी विरोधक आहेत एकमेकांवर हे करतात, पण मला ह्यांच्यात या दोन्ही लोकांनी मला सांगायचं आहे की त्यांचे खासदार जे जाणार आहेत त्याने स्वतःचा तुमचं जे हे आहे भत्ता ते कमी करणार आहे का ते. आम्ही ते सांगू होतो आम्ही भत्ता त्यांचा घेणार नाही, पेन्सिल घेणार नाही. कशाला ठीक आहे. शेतीमालाच्या आयात निर्यातीचा मुद्दा शिवाजी मानेंनी काढला. शिवाजी अण्णांनी शेतीमालला आयात निर्यात बंदी होते, जे सरकारला जे अधिकार मिळाले ते सरकारला अधिकार मिळाले अन्न सुरक्षा कायद्यानुसार 1952 साली. हे पाप कुणाचं आहे? हा कायदा कोणी केला तर हा पंडित नेहरूने केलेला कायदा आहे आणि त्याचाच फायदा आज पंतप्रधान मोदी घ्यायला लागल्यात. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न बघितलं तर एकीकडे कमी होतंय. 10% जनतेकडे आज 90% पैसा आहे, पण 90% जनतेकडे 10% पैसा आहे. ठीक आहे, गरीब व्हायला लागल्या. ठीक आहे, बोला. भाजप सरकार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणला होता, पण दुप्पट झालं का शेतकऱ्याचं उत्पन्न? खतांच्या किमती वाढल्या, औषधाच्या किमती वाढल्या आणि शेतकऱ्यांना परवडणं झालंय. तेव्हा आज PM किसान योजनेनं 6000 रुपये देतात. आमचं 4 एकरांचे ऊस शेती आहे, 4 एकराला 1 लाख रुपयाचं आम्ही खत घालतो. खताच्या त्याचा GST 18,000 रुपये GST घेतात आणि आम्हाला 6000 रुपये देतात. असं हे खोटं नाटं बोलणारं भाजप सरकार आहे, त्याला शेतकरी हटवलं पाहिजे. या केंद्र शासनाविषयी बोलायचं झालं तर महिला सुरक्षित नाहीत. हे बोलू नका. महिला सुरक्षित नाहीत. STचा निम्मा चार्ज करून काय करायचं? STचा निम्मा चार्ज करायचा. महिलांना तिथं सुरक्षितता नाही. त्यात गॅसच्या विषयी बोलायचं झालं तर 400 रुपयेचा गॅस 1100 रुपये 1000 रुपये केला. भाऊबीजाची गिफ्ट म्हणून आम्हाला का नाही तो 300-400 केला पुन्हा नंतर, आणि पुन्हा फेर त्यांनी 1000-1100 केला. हे बरोबर आहे का? हे अजिबात म्हणजे पूर्णपणे हे चुकीचं आहे. अजिबात हे सरकारविषयी मी जाहीर निषेध करते. दुसरी गोष्ट यांनी आता प्रश्न म्हणला की हे शेतकऱ्यांसाठी आम्ही केलं. मला सांगा, शेतकऱ्यासाठी यांनी केलं असतं तर दिल्ली बॉर्डरवर जे शेतकरी जाऊन बसतात, पंजाब हरियाणा इकडचे लोक 700 शेतकरी मेले. म्हणजे ही शेतकऱ्यांना भिणारं सरकार आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना भिणारं सरकार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट, यांनी डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी डिजिटल भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा 1 नंबरचा घोटाळा आहे. ह्या घोटाळ्याविषयी कोण बोलत नाही. नशीब आपल्या सगळ्यांचं चांगलं आहे की न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी चांगला निर्णय घेतला. 30 मार्चच्या त्यांनी जे SBI सारखी विश्वासार्ह बँक होती ती बँक ही सगळे माहिती देण्याचा लपवायचा प्रयत्न करत होता. ही कुणाच्या दबावाखाली? म्हणजे दिल्लीतले शेतकरी दिल्लीतले शेतकरी मेले. हो का? हे इलेक्ट्रॉल बॉन्डवर बोलते. त्यांनी पण इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले, त्यांनी ते घ्यायला नको पाहिजे होते. मग त्यांनी घ्यायला आम्ही किती तुम्ही घ्यायला नको पाहिजे होते, त्यांनी घ्यायला नको पाहिजे होते. शेतीविषयी धोरण राबवत असताना शेतकऱ्यांच्या फायद्याचं धोरण असावं या दृष्टीनं सातत्यानं काम करणारे राजू शेट्टी या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म त्यांच्या लोकसभेच्या झाल्या, एक आमदारकीची झाली आणि यावेळेला सुद्धा ते नक्की खासदार होतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांचं कामसुद्धा त्या पद्धतीनं चाललेलं आहे. गेली जवळ 2-3 वर्ष. आता हायवे आम्ही मागल्या 2-3 महिन्यापूर्वी 11 तास कंटिन्यूस बंद पाडला होता. जर आमचं चुकीचं असतं किंवा आम्हाला विरोधक म्हणतात की जयंत पाटलांचाच कारखाना का? नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालेले आहेत. ह्या वेळेलाच फक्त जयंत पाटलांच्या कारखान्यावर नंबर आला, नाही तर आजपर्यंत आला नव्हता. नशिबाचा सगळ्यांच्या भाग आहे. हो का? मगाशी कोणी जर म्हटलं की मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे. मोदी साहेबांचे आभार यासाठी सुद्धा माना की काल गुजरातचा पांढरा कांदाला निर्यात केली आणि महाराष्ट्रातला लाल कांदा पडू नये. ही शेतकऱ्यांचं दुःख आहे. हा, याच्यासाठी महाराष्ट्रासाठी सुद्धा भांडा. गुजरात पण महाराष्ट्र, गुजरात सुद्धा भारतात जरी असले तर या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं पाप यांनी केलं. एवढा महाराष्ट्र दिवस यांना
देणार का? ह्या हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक देशाची आहे आणि देशाचं सर्वात महत्त्वाचं हे बोधवाक्य हे संविधान वाचलं पाहिजे. संविधान जर नाही वाचलं साहेब तर देशात हुकुमशाही निर्माण होईल आणि हे जे सरकार चाललंय ते हुकुमशाहीच्या वाटचालीनं चाललेलं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डचा आता विषय निघाला. इलेक्ट्रॉल बॉन्ड हे दाखवायपुरतं झालं. आतनं जे फंड घेतल्यात ते वेगळेच आहेत आणि ते दोन्ही खंड घेतल्यात. त्याला तिसरा पर्याय चांगला पाहिजे कारण हे दोन्ही पण बरबटलेल्या व्यवस्था आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्हीही बरबटलेल्या व्यवस्था आहेत. त्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी हा एक चांगला पर्याय आहे आणि त्याच पार्टीकडून आज रघुनाथ दादांची उमेदवारी आहे. संविधान धोक्यात आहे. संविधान 400 पार हे संविधान बदलण्यासाठी वापरतात. बोलतो या देशात जर संविधान नसतं लोकशाही नसती तर आज ही माणसं मोदीच्या विरुद्ध बोलू शकली नसती. लगेच आत गेली असती. आज ही मोदींच्या बोलू शकते याचा अर्थ आहे याचा अर्थ लोकशाही आहे आणि संविधानावर बोलतो. आता आम्हाला बोलू दे. 106 वेळा संविधानात 400 पार कशासाठी? 400 पार VM मशीनवरती हे लोक म्हणतात संविधान बदलण्यासाठी 400 पार. संविधान हे काय बदललेलं वगैरे नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 106 वेळा संविधानमध्ये दुरुस्त केल्या तर मोदी सरकारने एक वेळा पण दुरुस्त केलेलं नाही. यामुळे मोदी सरकार 400 पार यावेळेला नक्की होणार. बोला. मोदींनी 2च कायदे बदलले. 370 फक्त कलम 370 आणि काश्मीर बाकी 104 वेळा यांनी बदलले. आपल्यासोबत सामान्य नारा जो आहे सर तो फक्त संविधान बदलण्यासाठी आहे आणि 400 104 वेळा बदलले. 2 बदलले. सामान्य आवाज गोंधळ करू नका. मुद्दे कळाले पाहिजेत. गोंधळ करू नका कृपया. गोंधळ कर. थोडासा अंतर ठेवा. मागं सरा. अंतर ठेवा. सरा मागं. अंतर ठेवा. त्यांनी बी पार्टी सामान्य नागरिक. हा हॅलो बोला. कालवा ऐकून दे ना तुम्ही बोला. बघा 40-50 60-70 वर्षात जे काय जेवढं झालं नव्हतं की नाही म्हणजे पहिल्या सरकारनं तेवढं मोदी सरकारने एक 10 वर्षात केलंय आणि आत्ता 2.5 वर्षात ऐका आत्ता 2.5 वर्षात परत त्या शिंदे सरकारने एक 2,000 रुपये दिलं. काय मला 2 रुपये कधी किती दिलं नाही. आमच्या बाला पण कधी दिलं नाही. ती अशी गावातली प्रत्येक म्हणजे गावातलीच नव्हे अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांनी 2,000 रुपये मिळतील. ही काय म्हणतील माहिती आहे का? GST गेली काय गेली कोणाची बारक्या शेतकऱ्याचं काय जाणार आहे काय आणि हिने काय केलं काय जाणार आहे का काय हे बघा हे जमा हे ऐका जरा ऐका तुमचं ऐका 70 वर्षात काय गेलं नाही गेलं काय माहिती होतं का कोणाला? आणि आत्ताच आता माहिती होते काय? बरं पहिल्या सरकारनं काय दिलं नाही ना. आत्ताच्या सरकारनं काय झाड बीड लावले काय पर्यात? ती म्हणते आपलंच घेतलं ना आपलंच दिलं काय? 70 वर्षात काय बोला. एक मिनिट मी उत्तर देणार आहे. 70 वर्षात मी देतो सविस्तर मी देतो. 70 ऐका जरा 70 वर्षात तिने काय सांगितलं की आता सुद्धा काय झालं नाही म्हणून. काय पहिले 700 वर्ष मुघलांचं राज्य होतं. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्यानंतर डच पोर्तुगीज हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 70 वर्षानंतर पहिले पंतप्रधान नेहरू झाले. नेहरू झाल्यानंतर आता 2014पर्यंत हा विकास झाला तर काय झाला? या आतापर्यंतचा जो विकास आहे की नाही काय आहे? आणि 2014 नंतर 14च्या अगोदर आपल्या देशावर 55 कोटीचं कर्ज होतं. आज ते कर्ज 205 कोटी झाले. म्हणजे उद्या जन्माला किंवा 5 मिनिटं जन्माला येणार बाळ सुद्धा त्याच्या डोक्यावर 2 लाखाचं कर्ज आहे. हा जो विकास झालेला आहे हा जो विकास झालेला दिसतोय हा सामान्य माणसांचा विकास नाही. हा हाताच्या बोटावर मोजणारी घराणी आहेत भारतात त्यांचाच विकास झालेला आहे. कारण 10% लोकांच्याकडे 90% संपत्ती आहे आणि 90% लोकांच्याकडे फक्त 10% संपत्ती आहे भारतात. आज गरिबांचा विकास झालेला नाही. शेतकऱ्यांची रोजची आत्महत्या चालू आहेत. रोज 12 शेतकरी आत्महत्या करतात. हे बघा मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की हे जे भाजप सरकार 70 वर्षात काय केलं म्हणते. देशाचं राहू दे, जिल्ह्याचं राहू दे, तालुक्याचं राहू दे, या गावचं उदाहरण देतो.
40-50 वर्षापूर्वी या गावात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नव्हती, आड होता. त्यानंतर या गावात शाळा नव्हत्या. आम्ही ज्यावेळी या गावात शिकलो त्यावेळी ह्या भैरोबाचं देवळ, तुमचं बिरोबाचं देवळ, ह्या म्हणजे देवळातनी शाळा होत्या. ह्या शाळा कोणी बांधल्या? या गावातील हे आड किंवा पाण्याची व्यवस्था कोणी केली? या गावामध्ये सिंचन व्यवस्था कोणी केली? या गावामध्ये ही MIDC कोणी आणली? किंवा या गावामध्ये जे उद्योगधंदे निर्माण झाले हे कोणी केले? हे कुठल्याही भाजप सरकारने केले? कोणी या गावातल्या सामान्य माणसांना सांगू दे की या गावातल्या शाळा आम्ही हे केल्या, या गावातला हे कारखाना आम्ही केला, या गावात हे MIDC झाली आम्ही केली. हे सर्व काँग्रेसच्या कार्यकाऱ्यात झाले. आणि या मी सांगतो इथून पुढे सुद्धा हे महायुतीचं जे भाजप सरकार आहे, हे भाजप सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण आहे. त्यांचं शेतीविषयक किंवा सर्वोत्तम निर्यात बंदी हे विरोध धोरण आहे. मगाशी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी कांद्याला निर्यात बंदी आणि गुजरातमधील शेतकऱ्याला बंदी कांदा. मी परत तुमच्याकडे येतोय. 50 वर्ष झालं 50 वर्ष झालं आमच्या गावची सत्ता ह्यांच्याकडेच आहे. ह्यांच्याकडेच आहे. ह्यांच्याकडे कोणाकडे? म्हणजे राष्ट्रवादीकडे. हां, राष्ट्रवादीकडे 50 वर्ष झाले सत्ता आहे. विकास केला म्हणजे आमच्याकडे उपकार केला नाही. एक वेळ आमच्या सत्ता द्या, आम्ही करून जातो. विकास केला म्हणजे उपकार केला? बघा, विकास केला उपकार झालं हे प्रश्न तो नाही. 60-70 वर्षात विकास झाला का नाही हा प्रश्न होता. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे सगळं जाऊ दे, पण या 10 वर्षात आता या 10 वर्षातलं बोलूया. ज्या वेळेला या ठिकाणी जयंत पाटील साहेब अर्थमंत्री होते त्यावेळेला या गावचा विकास झाला, सगळं झालं. या गावातल्या शारपट जमिनी सुधार प्रकल्प या देशातल्या, मी देशातल्या बोलतोय, त्यासाठी या मोदी साहेबांनी 10 वर्षात काय केलं? जो मागच्या महाविकास आघाडी सरकार काळातला जो प्रोजेक्ट होता शारपट जमिनीचा, तो सुद्धा या सरकारनं बंद केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी सुधारल्या पाहिजेत का नाही सुधारल्या पाहिजेत, त्याच्यासाठी या मोदी सरकारनं काय केलं? विरोधकांची टीका आहे 10 वर्षात. जरा मागं सरा थोडंसं मागं, सगळे मागं सरायचं आहे. 1 मिनिट मी बोलतोय, सगळे मागं सरायचं आहे. थोडंसं अंतर ठेवा, मागं सरायचं आहे सगळ्यांना. चला, 10 वर्षात मोदींनी काय केलं? मोदी सरकारनं करत असताना विविध कल्याणकारी योजना लोकांसाठी चालू केल्या. महत्त्वाचं म्हणजे आज घरकुल योजना आहे. घरकुलसारखी योजना गावागावात पोचली, गोरगरिबांना घरं मिळाली. हर जेल जे नदीवरनं पाणी स्कीम आले ते कुठले आल्या? भाजपच्या सरकारमध्ये म्हणजे नरेंद्र मोदींच्याकडंच आल्या. उज्ज्वला गॅस असेल, स्त्री शिक्षणाच्या संदर्भात असेल, विद्यार्थ्यांना फार पदवीधरपर्यंत आता शिक्षण फुकट असणार आहे. डॉक्टर जरी मुलगी करायचं झालं तर शेतकऱ्याला काय अडचण येणार? या गावातल्या पाणी योजनेवर ते बोलले. या गावातली मागली पाणी योजना झाली, ती पण सदाभाऊ खोत मंत्री असताना झाली. आणि आत्ताची पाणी योजना झाली ती नरेंद्र मोदींच्या हर घर जल योजनेत. मोदी हटाव देश महत्वाचं म्हणजे आम्ही विरोधात आहे, बरोबर. सत्ताधारी ग्रामपंचायत ते आम्हाने विकासासंदर्भात आम्ही जर एखादं पत्र मागितलं तर तातडीने द्या की आम्ही पण आणतो निधीवरनं. नाही, पण ह्या हर घर जल योजना केंद्राची आहे, त्यातनं हा निधी आला. या गावाला निधी आला का नाही? हे गाव आमचं मत आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता त्यावेळी आम्ही धैर्यशील माने खासदार होते. धैर्यशील मानेने निधी आम्ही 10 लाख रुपयाचा रस्त्याचा आणला होता. राजू भास्कर ते साखराळे रस्ता मंजुरान ही करून जयंत पाटील साहेबांनी तिथं जाऊन निधी आमचा कॅन्सल करायला लावला. ही कुणी बघायचं? जयंत पाटलाने निधी कॅन्सल करायला लावला. विरोधकांची पूर्णतः या विषय चुकीचा आहे. तर त्या संदर्भातला शांतता नाही का त्या ठिकाणी असणारा फक्त एकच वाहन जात होतं. त्या ठिकाणी दुहेरी वाहतूक होण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव निधी देऊन त्या ठिकाणी दुहेरी वाहतूक होण्याच्या दृष्टीनं रस्ता रुंदीकरण करून घेण्यासाठी धैर्यशील मानेना तो निधी थोडा थांबवा आणि त्यानंतर त्यामध्ये राज्य सरकारचे पैसे घालून तो आज तुम्ही जरी बघितला या ठिकाणी शूटिंग करून घेतलं तरी गटर टू गटर त्या ठिकाणी रस्ता या ठिकाणी झालेला आहे. कारखाना गेट ते राजी भास्कर हा रस्ता झालेला आहे. हा झाला या ठिकाणच्या रस्त्यावरचा विषय. परंतु तुम्हाला दुसरा एक मुद्दा मला असा सांगायचा आहे की हे लबाड सरकार आहे. ज्या वेळेला 2014च्या अगोदर धनगर समाजाचं बारामतीमध्ये शरद पवारांच्या दारात आंदोलन झालं त्यावेळेला त्या ठिकाणी
आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये, पहिलं कॅबिनेटला आम्हाला सत्ता द्या म्हणून या ठिकाणी 2014ला BJPचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि त्यानंतर गेले आज 10 वर्ष झालं केंद्रात आणि राज्यात त्यांचं मधले 2 वर्ष राज्य सरकारचे सोडले, तर सरकार असताना या ठिकाणी त्या समाजाला दिलेलं खोटं आश्वासन आजही पूर्ण झालेलं नाही. अशा पद्धतीनं लबाडाचं सरकार हे हद्दपार झालं पाहिजे. ठीक आहे. मोदींनी विकास केला म्हणा. मोदींनी विकास केला का हे म्हणतात. मोदींनी विकास केला 10 वर्षात. विकास केला का नाही केला प्रश्न नाही, ते ज्या जबाबदारीने तिथं काम करतायत ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. या भारत देशाची लोकसंख्या किती, आपला देश किती मोठा आहे याची सगळ्यांची व्यवस्था करत असताना थोडंफार होत असेल कमी जास्त. भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी जे आहे एका दाण्याच्या एक बाजू आहे, ते नाणं एकच आहे. उलटं सुलटं हे एक शेतकऱ्यांना उल्लू बनवत आहेत. हा पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असं आश्वासन दिलेलं, परंतु शेतकऱ्यांनी उत्पादन दुप्पट केलं पण त्याचं उत्पन्न निंपट झालं. त्यामुळे शेतकरी आज कर्जबाजारी झाले. शेतकरी कर्जबाजारी आहे का? हो, शेतकरी आज पूर्णपणे कर्जबाजारी झालेले आहेत. पूर्ण शेतकऱ्यांच्यावर कर्ज असल्यामुळं दिवसालाच 12 ते 13, 14 शेतकरी असे आत्महत्या करतात. ह्याला कायदे बदलणे हा एक पर्याय आहे. हे कायदे जे बदल झाले, मूळ जे संविधान होतं ते मूळ संविधान काँग्रेसनं बदल करून काँग्रेसच्या सत्तेत बदल केल्यानंतर पण त्याचाच फायदा आता मोदी पण घ्यायला लागल्यात. त्या विषयापर्यंत कोण जाईना. ही लोकसभेची निवडणूक आहे. लोक म्हणतात मोदी संविधान बदलणार, ते काय माहित नाही. मोदी बदलतील नाही बदलतील, पण संविधानात जी दुरुस्ती केल्यात काँग्रेसनं जे पाप करून ठेवलंय ती तर मोदींनी व्यवस्थित करावं अशी मी अपेक्षा करतो. काय म्हणला? संविधान बदलता येत नाही. कोणी जर आलं, जे आंबेडकरांनी घटना लिहून ठेवलेली आहे त्यात कुठला जगातला माणूस जर आला तर घटना दुरुस्ती म्हणजे संविधान बदलता येत नाही, त्याच्यात दुरुस्ती करता येते फक्त. आता म्हणजे 400 पार कशासाठी? संविधान बदलण्यासाठी का? शरदचंद्र पवार गट असेल आणि जयंत पाटील साहेबांचा गट असेल आणि राजू शेट्टीचा गट असेल, ह्या नाण्याची एकच बाजू आहे. कारण की पाठीमागील 5 वर्षापूर्वी एकत्र आले आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे, बांधणारे, त्या काटे बंद पाडणारे आज कारखानदारांच्या मांडीवर जाऊन बसले. हे सेटलमेंटचं राजकारण आहे. ह्या जनतेला, सुज्ञ जनतेला ही कळालेलं आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आज ही दोन्ही एकच आहेत, दोन्ही नाण्याच्या बाजू एकच आहेत. पण 7 तारखेला येणाऱ्या काळामध्ये जनताच ह्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. कारखानदारांच्या मांडीवर राजू शेट्टी जाऊन बसले, हा चुकीचा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलं होतं आणि त्या आंदोलनाचा फायदा सर्व शेतकऱ्यांना झाला आहे. केवळ एखादा कारखाना टार्गेट धरून राजू शेट्टींनी कोणतीही वाटचाल केलेली नाही. या गावानं मागच्या लोकसभेला सर्व कारखानदारांनी राजू शेट्टीचा प्रचार केला. या गावानं यापूर्वी लोकसभेमध्ये निवेदिताताई माने यांना सुद्धा पाठवून दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून धैर्यशील माने यांनाही संसदेत पाठवून दिलं होतं. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनाही संसदेत पाठवून दिलं होतं. आता राजू शेट्टी फक्त ऊस दराबद्दल मांडतात, पण संसदेत गेल्यानंतर बाबा ज्या सबसिडी आहेत, खतावरल्या सबसिडी असतील, औषधावरल्या, कीटकनाशकावरल्या सबसिडी आहेत, हे जर कमी केले असते तर अनायसे शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे जादा पडले असते. तर या बाबतीत ही मंडळी काहीच बोलत नाही. फक्त हे काय म्हणते, तुम्ही आंदोलन करा, हे करा. कारखाना कोणाचा? शेतकऱ्यांचा. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भांडी घाण ठेवून सहकारातनं कारखाना निर्माण झाला. मग हे मंडळी आपल्याच घरावर आपण दगड मारायचा का? तर नाही मारायचा. हे आणि संसदेत जाऊन जे खताचे दर वाढलेत, कीटकनाशकाचे दर वाढलेत, हे दर कमी करण्यासाठी हिने काही प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, आज आपण हे जे बाईट घेत आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी देशामध्ये असणारं जे सरकार आहे त्याचे जे पंतप्रधान असतील, अनेक खात्याचे मंत्री असतील, या ठिकाणी त्यांचे गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींची एकही पत्रकार परिषद, या ठिकाणी त्यांना पत्रकारांनी प्रश्न सामान्यांचे विचारावे आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यावे, अशी एकही पत्रकार परिषद झाली नाही. त्यांची फक्त मन की बात एवढाच विषय त्यांनीच सांगायचं आणि पत्रकारांनी ती हेडलाईन द्यायची. त्याच्या अगोदर असणारे जे सरकार होते, अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा सरकार होतं, मी असं म्हणत नाही. ज्यावेळेला काँग्रेसचं मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्याच्या अगोदरही सरकार होती. आम्हाला जेव्हापासून राजकारण समजतंय त्यावेळेपासून जनतेचे प्रश्न तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडले जायचे आणि त्याचे उत्तरं हे त्या ठिकाणी असणाऱ्या सरकार किंबहुना त्या माध्यमातून पंतप्रधानांना देणं बंधनकारकच आहे. कायद्याच्या दृष्टीनं ते त्यांना ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्याचं उत्तर हे त्यांनी द्यायलाच पाहिजे.
परंतु या ठिकाणी गेल्या 14च्या निवडणुकीपेक्षा या ठिकाणी 19च्या निवडणुकीमध्ये त्यांना पाशवी बहुमत मिळालं. त्यामुळं त्या ठिकाणी मन की बात आणि मनाचाच कारभार चालला आहे. यावेळेला त्यांना 400 पार पाहिजे. ते हुकुमशाहीकडे जाण्याच्या दृष्टीनं जी आजची दिसणारी वाटचाल आहे तीच या ठिकाणी आम्हाला भीती आहे की या ठिकाणी यांना जर असंच पाशवी बहुमत मिळालं तर या ठिकाणी हे संविधान सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या ठिकाणी आमचा ठाम विश्वास आहे. मोदी माध्यमांसमोर बोलत बघा, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की बाबा ते कधी पत्रकार परिषद घेतली नाही, कधी बोलत नाहीत. आता मोदी 24 तास काम करतात. पूर्ण देशाच्या हितासाठी त्यांचं कायम काम चालू असतं. त्यांना बोलून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा काम करणं असेलच, तर त्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. तर त्यांच्या कामाला आव्हान करणं एवढं आपण मोठं असाल तर बोलायला काही अडचण नाही. आणि मग दुसरं एक असं माझं मत शेतकरी संघटनेचा एक सवाल आहे. दुसरा विषय असा की कारखान्याचा उसाचा दर आता शेट्टी साहेबांच्याबद्दल गावात उड्या घेतल्या, हे केलं ते केलं. आता इथं जे शेतकरी प्रामाणिकपणे आहेत त्या शेतकऱ्यांनी कारखान्याला आम्हाला दर मिळाला पाहिजे असं कधी त्यांनी कधी आंदोलन केले का? म्हणजे राजकारण आणि महत्त्वाचं एक की जर शेतकऱ्यांची एकी असेल कष्ट करून ते जर उत्पादन घेत असतील आणि शेतकऱ्यांनी जर ठरलं की बाबा आपण हा दर दिल्याशिवाय आम्ही आमचा ऊस तोडायचा नाही, ही जर भूमिका घेतली तर शेट्टी साहेबांसारख्या माणसाला काही काम फारसं करायला लागणार नाही, पण तो आंदोलन करायला लागणार. 10 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने एवढा विकासात्मक जाळं निर्माण केलं. औद्योगिक असेल, सामाजिक, सगळ्या दृष्टिकोनातून असेल. जगामध्ये महासत्ता बनण्याचा आपला भारत देशाचा जो संकल्प आहे त्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. काम करत असताना खऱ्या अर्थानं जगात 5व्या क्रमांकाला आपला भारत देश नेऊन ठेवला. कारण हे विकासाचंच एक उदाहरण आहे. तर मोदीजींचं खूप मोठं महिलांपासूनचे लहान मुलापासून बाळातीन महिलेपासून सगळा विकास आहे. विविध योजना त्यांनी राबवल्यात. आज महिला बचत गटातून सक्षम झालेली आहे, तिच्या खात्यावर पैसे येत आहेत. म्हैस गाय घेत्या, रोजगार निर्माण झाला आहे. आणि ही महागाई म्हणतायत. आज 300 रुपये जर गॅस भरायचा झाला तर नागरिकाला कुणाकडून उसने आणावं लागत होते, व्याजानं काढावं लागत होते. पण आज 800-900 रुपयाचा गॅस सहज आपला नागरिक जाऊन तो गॅस घेऊन येतोय. कारण की तशी सक्षमच सर्व नागरिकांना मोदी सरकारनं केलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एवढी मोठ्या पद्धतीनं देश सक्षम होईल आणि देशात 1 नंबरचा महासत्ता देश बनेल असं मोदीजींचं काम आहे. का ज्यावेळी 2014ला मोदी सरकार आलं त्यावेळी 273पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी सगळ्यांना एकत्र घेऊन होतं. यावेळी 353 जागा आहेत, त्यातल्या 303 एकट्या मोदींच्या आहेत, भाजपच्या आहेत. त्यांनी मनात आणलं असतं तर मागल्याच वेळी हुकुमशाही आणली असतील, मागच्याच वेळी सगळे कायदे बदलले असतील, मागच्याच वेळी संविधान बदललं असतं. जर संविधान बदलायचं असतं तर 273पेक्षा आत्ताच मोदींच्याकडे जागा आहेत. त्यामुळे हे सगळे भूल ताप आहेत. यावेळी संविधान बदलणं किंवा हुकुमशाही 400 आल्या. वॉशिंग मशीन आहे काय आता जे इंटर आणि अल्ट्रा जे झालंय मगाच्याने जे मुद्दे झाले ती काय वॉशिंग मशीन आहे का? भाजप म्हणजे की इकडे आला की तो स्वच्छ होतोय आणि इकडे असला की तो भ्रष्टाचारी असतोय. हे कशाचं लक्षण आहे? हे त्याचंच लक्षण आहे, हुकुमशाहीचं लक्षण आहे. वॉशिंग मशीन आहे का ती की तिथं आला की हा स्वच्छ आणि इथं नसला की हा. आमचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचं एवढं चांगलं काम असताना त्यांना जेलमध्ये घ्यायचं कारण काय? दबावशाही ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. ही हुकुमशाहीकडे एक मिनिट BSNL एक मिनिट शासनाचं चॅनेल BSNL शासनाचं चॅनेल होतं काय आणि ते आमचं रस्तं उकरून आणि 80,000 टावर BSNL उभा केले. BSNLनं 80,000 टावर उभा केले, रस्तं उकरलं. त्यासाठी जे आमचा टॅक्समधून आमचा पैसा गेला आहे ना. आणि त्यानंतर ह्या सरकारनं 14ला सरकार आल्यानंतर ह्यांनी काय केलं? टावर 80,000 BSNLचे आणि त्याच्यावरती छत्री कुणाची बसवली तर अंबानींची. हा मुद्दा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि छत्री म्हणजे रस्ते उकरले आमचे, टॅक्स गेला आमचा 80,000 टावर आमचे म्हणजे आमच्या पैशातनं गेलेली BSNLची. आणि BSNLला 3G दिलं आणि अंबानीसनी जिओला 5G दिलं. म्हणजे हे कुठं फक्त अंबानी अडाणींचाच विकास चाललाय. आता चाललाय तो विकास कोणाचा चाललाय? या 2च माणसाचा
ऐका मी तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे येणार आहे, जरा थोडंसं. भाजपचं वॉशिंग मशीन आहे आता, हा मुद्दा चालला आहे. भाजप हे वॉशिंग मशीन आहे, पण आता 70,000 घोटाळा करणारे किंवा इतर आदर्श घोटाळा करणारे ही कुठली माणसं आहेत? ह्यांचीच माणसं आहेत. हीच आता भाजपमध्ये जाऊन स्वच्छ झाली. म्हणजे ह्या दोन्ही पण एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. त्यामुळं तिसरा सक्षम पर्याय हा रघुनाथ दादांचा राहील. भाजप ही वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन संदर्भात मला म्हणायचं आहे, ऐका, तुझी गोट ही म्हणतात की जिओला एवढं दिलं, ह्याचा निलाव असतो. ह्या निलावात उतरून शेण ती घ्यायचा असतो निलावा. त्या जिओनं जास्त पैसे निलाव घेतला, ह्यात काय चूक आहे? महत्त्वाचा हा विषय आहे. आपल्या त्याचं काय म्हणतात अपूर्ण नाही महत्त्वाचं. आणि दुसरं जी म्हणते वॉशिंग मशीन अरे कोण स्वच्छ आहे? तुमचीच माणसं आहेत भ्रष्टाचारी. आज आम्हाला वाचवा म्हणून सांगाले, तुमचीच माणसं आहेत. दुसरं एक सांगतो, ऐका दुसरं एक हो ऐका बोला. आता यांचं शेतकरी संघटने उसाच्या आंदोलन बोलतो. शेतकरी संघटनेने राव शेट्टीनं गावानं उंडवड्या टाकल्या आणि हिने दर बाबा 3175 रुपये दिला पाहिजे म्हणून सांगितलं. वरचं 75 रुपये काय केलं या दोघांनी विचारा की काय झालं. बरोबर आहे. ते पैसे सगळ्या शेतकऱ्यांना मिळतील. थोडं काय आहे का व्यवस्थापनामध्ये काहीतरी त्रुटी असतात, अडचणी असतील, त्यामुळे थांबला जाईल. पण पैसे ही सगळ्यांना मिळणार आहेत, काय अडचण येणार नाही. या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजूच्या वेळेला संघटना म्हणतात, त्यावेळेला संघटना अभेद्य जर राहिल्याच्या या राज्यातल्या तर साखर कारखानदार यांच्या पायाची लोळण्या घेतल्या आहेत. त्या ही वस्तुस्थिती आहे. साखर कारखानदारच बोपर्स, शेतकरी संघटनाच बोपर्सवाल्या निघाल्या, त्यामुळे सगळी बोंब झाली. आता तिने वॉशिंग मशीनचा मुद्दा मांडला. आता ते म्हणतात की वॉशिंग मशीन मध्ये आमचे माणसं आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही सा? तुम्ही त्यासनी घेतलं साजा का? आम्ही काय म्हणत होतो, त्यांच्यावर कारवाई करा, त्यासनी जेलमध्ये घाला. पण तुम्ही तसं न करता त्यासनी वॉशिंग मशीन करून आज मंत्रिपद त्यांच्यावर कारवाई तुम्ही करायची होती. तुम्ही वॉश करून तुम्ही घ्यायला काही गरज होती. 114 रुपये ऐका 114 रुपये आमच्या कारखान्यानं बुडवलं का नाही? शासनाने फक्त विचारा. एक मिनिट. आता जो अतुल बाबाने मुद्दा मांडला की अतुल बाबा काय म्हणले की एकाच नाण्याच्या हे दोन्ही बाजू आहेत. या ठिकाणी अजित पवार किंवा अशोक चव्हाण ही मंडळी तिकडे गेली भाजपमध्ये आणि आम्हीच एकमेकावर आरोप करतोय. तर तुम्हाला मला सांगायचं आहे की या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचं परवाचं स्टेटमेंट आहे, तुम्ही परत एकदा काढून वाचा, की या ठिकाणी जे मोदी साहेबांनी आरोप केलेत त्या आरोपाची चौकशी जर एकतरी करा, चौकशी लावा. नसेल तर तुम्ही केलेले जे आरोप होते ते चुकीचे केले म्हणून तुम्ही माफी मागा. मग भाजपमध्ये का गेले? त्यांची माणसं मग भाजपमध्ये का गेली? आरोप खोटे होते तर भाजपमध्ये का गेले? 2 मिनिटं चौकशी लावून फडणवीस साहेबांचं पहिलं सरकार आलं त्याला बाहेरून पाठिंबा शरदचंद्र पवार साहेबांनी दिला. काय आपण एवढ्या मोठ्या आपण काय बोर्ड दिसलं पाहिजे थोडंसं मागे. एवढ्या मोठ्या नेत्यासनी प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्या लेवलला बघू 114 रुपये काय झालं हे आधी उत्तर येऊन द्या. महादेव पवारांनी प्रश्न विचारला. औरंगाबादच्या खंडपीठाचा निर्णय असा असतो तो की एकदा जो दर दिलेला आहे त्यामध्ये बदल करता येत नाही. मग जो पहिल्यांदा जो 3000, 6, 10 तो काय दिलेला आहे तो शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे. आणि मग या कारखान्याने 2 बिलं फक्त 3006ची दिली आणि 114 रुपये जवळजवळ 1100 म्हणजे 1900 क्रशिंगचं 19,000 क्रशिंगचं जवळजवळ 11,80,000 रुपये या कारखान्यानं बुडवलेले आहेत. 11,80,000 रुपये देशाचे मुद्दे घ्या. देशाचे कालवा बंद करा. कालवा बंद करा. जी म्हणते तिकडे बघा संघटनेला
संघटनेला जी सगळी जी संघटनेला जी लोकांची नावं ठेवते ती काय ते असं केलं तसं केलं अमकं केलं हिने राजू शेट्टीने मागल्या वेळेला पाय घड्या काय घातल्या हे बरं ठीक आहे, चला बसा एक मिनिट एक शांत बसा एक मिनिट बोला. हे इलेक्शन आहे देशाचं, तुम्ही स्थानिक मुद्दे याच्यात कशाला घेताय? आता मुद्दा एक मिनिट, हा मुद्दा लोकसभेचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो केंद्रातनं सुटू शकतो, 2 कारखान्यामधील हवाई अंतराची अट ही 25 किलोमीटरची आहे. प्रत्येक शेजारी MIDC तुम्ही बघताय, प्रत्येक फॅक्टरीला फॅक्टरी ठेचून आहे, पण कारखाना काढायचा म्हणला की त्याला 25 किलोमीटरच्या अंतराची अट आहे. ही का? ही सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावं. एक मिनिट हे म्हणताय ती बरोबर आहे. मुद्दा देशाचा पाहिजे. तर या देशामध्ये सहकार खातं नव्हतं, अमितभाई शहानी सहकार खातं स्थापन केलं. यांच्या कारखान्यासकट सगळ्या कारखान्यांच्यावरती जवळपास 12,000 कोटी रुपयाचा टॅक्स होता. तो सगळ्या टॅक्स माफ केला आणि म्हणून हे आज जिवंत आहेत. नाही कारखाने बंद पडले असतील, शेतकरी संपले. महत्वाचं म्हणजे कारखानदारांचीच अडचण आहे मोठी की हवाई अंतर कमी करायचं का जास्त करायचं. कारखानदारांनी परवानगी देऊन सरकार लगेच अट काढायला तयार आहे. ठीक आहे पक्षाच्या ह्याच्यावरती आहे, कारखानदारांना विरोध करते. कारखानदारी हवाई अंतर हे रद्द झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं कारखानदारांची हुकुमशाही आहे. कारखान्याच्या विकास कामावर, कारखान्याच्या बाबा रोजगार निर्माण करण्यावरून हुकुमशाही आणि आमदार बाप झाला की मुलगा झाला की नातू असे आमदार होत गेलेत. हे कारखान्यावरतीच सगळं राजकारण चालू आहे. हवाई अंतर कमी झालं पाहिजे, म्हणजे सर्वसामान्यातला संदीप पाटील सुद्धा कारखाना काढेल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांना चांगले दिवस. ठीक आहे, ओके. हे जे निवडणूक आहे हे निवडणूक लोकसभेची आहे. या लोकसभेच्या निवडणूकमध्ये देशाचं धोरण कसं असावं, देशाचं आयात निर्यात कसं असावं, देशातला कायदा कशी सुव्यवस्था असावी, ह्या सगळ्याचं धोरण असतं. तर या धोरणासाठी जो कोण सक्षम असेल, विचारणा करणार असेल, त्यालाही मतदान करून आपण त्याला निवडून द्यायला पाहिजे. ठीक आहे, विकासाचे मुद्दे सगळे संपलेले. थोडंसं मागं सरा. एक महत्त्वाचा दुसरा, सगळ्यात महत्त्वाचा दुसरा महाराष्ट्रातला मुद्दा येतोय की मराठा आरक्षण. एक मिनिट, मी येतोय माझं बोलत होत्या, मी येतोय माझं बोलून होत्या, मी येतोय, तुमच्याकडेच येणार आहे. मराठा आरक्षणाचा सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्रातला मुद्दा आहे. खरंच मराठ्यांना आरक्षण मिळालं का? आज आपल्या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे दादांनी या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये न भूतो न भविष्य असं एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांचं या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन केलं. परंतु आज राज्यामध्ये भाजप युतीचं सरकार आहे, केंद्रात भाजप युतीचं सरकार आहे, परंतु हे आंदोलन मोडून काढायसाठी म्हणा मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आज दोन्हीकडे केंद्रात असेल राज्यात असेल दोन्हीकडे सरकार असताना सुद्धा आज मराठा समाजातल्या मुलांना आरक्षण या भाजप सरकारने दिलेलं नाही. याचं यांनी उत्तर आम्हाला द्यावं. आमच्यातले मराठा समाजातले शिकून युवक बरेचसे बेरोजगार आहेत. आमच्यातले गावातले एक उदाहरण आहे, एक मुस्लिम समाजातली मुलगी, तिला 55% आणि मराठा समाजातले 85%. तर ती आता मुंबईला नोकरीला लागल्या आणि ती मुलगी 4 दिवस तिनं खाट सोडली नव्हती का तर आत्महत्या करेल म्हणून. हा ही वस्तुस्थिती मराठा आरक्षणाच्या मधली. आरक्षणाचा विषय आल्यानंतर आमचं मत यावरती असं आहे की आरक्षण नकोच आहे. आरक्षण नको आहे कारण आरक्षण मागायची आज गरज का लागली? शेतीमालाला दर नसल्यामुळं आज आरक्षण मागायला लागला मराठी समाज. आधी जो मराठा समाज शेतीवर स्वावलंबी होता तो आज परावलंबी झालेला आहे, कारण त्या शेतीमध्ये परवडत नाही आहे, कारण शेतकरी विरोधी कायदे असल्यामुळं त्यात काय शिल्लक राहीनं झालं आहे. आजची एवढी वाढलेली महागाई आणि मिळणारा उत्पादन खर्च कमी झाला आहे, त्यामुळं आरक्षणासाठी माणसं रस्त्यावर उतरायला लागल्यात. ठीक आहे, आरक्षणच्या बाबतीत म्हटलं तर 1970 सालापासून कोण नोकरीला जात नव्हतं, पण या सरकारच्या धोरणामुळं सरकारी कर्मचाऱ्याचं पगार एवढं, खासदारांचा पगार मी पहिलाच मुद्दा तुम्हाला म्हटला, आणि ह्या पगारामुळे प्रत्येक माणसाला वाटतं की मला नोकरी लागली पाहिजे.
70 सालापासून 1 एकर जमीन असलं तर तो सन्मानानं जगत होता, पण 70 सालापासून हळूहळू जे कमी आलं तर आता 10 एकरवाला शेती असेल, 20 एकर असेल तरी तो सन्मानानं जगू शकत नाही. तर ह्या देशातलं जर आरक्षण किंवा हे सगळं मुद्दे सुटायचे असेल तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव द्यायला पाहिजे, यासाठी रघुनाथ पाटलाला वर पाठवलं पाहिजे, एवढी विनंती. सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली काय म्हणा? सरकारनं काही मराठ्यांची फसवणूक केलेली नाही आहे, विरोधकांचं मत आहे, बोला. कारण की आज जर मुद्दे काढले तर जे आंदोलनं करतायत, आज आंदोलनाच्या ज्या गाड्या आहेत त्या कोट्यवधी रुपयांच्या गाड्या ताप्यात आहेत. मग या आल्या कुठनं? आंदोलनाला जी लोकसंख्या आहे किंवा आंदोलनाला जो काही पैसा खर्च होतोय मग तो आला कुठनं? हा देखील माझा विरोधकांना प्रश्न आहे. ठीक आहे, नाव बोलणार. आता बघा, मराठा आरक्षणाचा जर विषय आपण घेतला तर या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, शरद पवार 2-3 वेळा झाले, विलासराव देशमुख झाले, अशोक चव्हाण झाले, त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण झाले, हे सगळे मराठा होते. ह्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आणि ज्यावेळी 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळी 2017 साली त्यांनी मराठा आरक्षण दिलं. 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही. परत 2019 नंतर 2.5 वर्षांना यांना आरक्षण देता आलं नाही. हे आज आरक्षण कधी मागताय? ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं त्यावेळी. परत आज देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांची चंद्रकांत दादांच्या ह्याच्याखाली एक उपसमिती केली आणि ते आरक्षण देण्याचा निर्णय झाला. आज मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे की सरसकट कुणबी दाखले द्या आणि यांचा त्याला पाठिंबा आहे. पण या गावची एक निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीत आम्ही एकच कुणबीचा दाखला काढला होता. त्यावेळी ह्या सगळ्या मंडळींनी ओबीसींच्या अन्याय होतोय, कुणबीचा दाखला नको म्हणले होते आणि आज हे सगळे उपोषणाला बसले की सगळ्यांना कुणबीचे दाखले द्या. आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आरक्षण मिळण्यासाठी जे आरोप केले, आज आमच्या मित्रांनी तर सांगितलं की जे मनोज दादांची या ठिकाणी रॅली चालली होती त्या रॅलीमध्ये आज कोट्यावधी किमतीच्या गाड्यातून फिरतात. त्या काही गाडी त्यांच्या मालकीची नाही, एक मराठ्याच्या समाजसेवकांनी त्यांना ती समाजाची गाडी आहे किंवा त्या वैयक्तिक व्यक्तीची गाडी आहे, त्यांनी त्यांना वापरायसाठी दिलेलं आहे, त्यांना काही दान केलेलं नाही, काही नाही. आणि जो समाज ह्यो त्यांच्या पाठीमागं उभा राहिला. प्रकर्षानं आता मराठा हे जे गरज का बसली तर हे सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी हे म्हणलं होतं 2 कोटी वर्षाला मी नोकऱ्या देऊ. यांनी रोजगार वर्षाला 2 कोटी दिले नाहीत आणि त्यामुळे ही परिस्थिती आता निर्माण झाली. आता या सरकारनं नोकरी काय केली? 4 वर्षाचा अग्निवीर, मिलिटरीमध्ये 4 वर्षाची अग्निवीर भरती चालू केली. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती किंवा मिलिटरीमध्ये आपल्या देशाचं भवितव्य सुरक्षा व्यवस्थित असण्यासाठी जे सैनिक व्यवस्थित पाहिजेत त्यांच्यासाठी 4 वर्षाची अग्निवीर योजना चालू. ओके, आपण या ठिकाणी थांबतोय. आपण तर ओबीसी समाजावर अन्याय होईल का नाही? सर सकट कुणबीचे दाखले दिले तर ओबीसी 2 कोटी रोजगार दिला असता तर आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती आम्हाला. हिने जर 2 कोटी दरवर्षी रोजगार दिला असता तर आरक्षणाची आम्हाला गरज सुद्धा नव्हती. रोजगाराचा जर का विषय असेल तर शेती क्षेत्र एवढं रोजगार निर्माण करू शकते की ते कोणतेही क्षेत्र एवढं रोजगार निर्माण करू शकत नाही. हे आपल्या तरुणांना कळालं पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी बोलताना सुरुवातीपासून ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय झाला 13 साली त्यावेळेला राजू शेट्टींनी याविषयी आपल्या संसदेमध्ये यावरती आवाज उठवला होता की मराठी आरक्षण आपण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ते या गोष्टीच्या सातत्यानं माग आहेत. तेव्हा मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे किंवा न मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे, टिकतंय का नाही टिकतंय हा प्रश्न पुढचा, पण मिळणं गरजेचं आहे तितकंच. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ भरपूर झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न आणि इथं आपण थांबतोय. बोला. आज मराठा समाजाला आरक्षण मागायची बारी का आली तर आज या राज्यामध्ये मराठा समाजातल्या युवकांना नोकरी नाही, रोजगार नाही. आज या राज्य सरकारनं ज्या बाहेरल्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या होत्या त्या कंपन्या या गुजरातला या केंद्र सरकारनं पाठवल्या. त्यामुळे आज बेरोजगारी वाढली. जे म्हणले की मराठ्यांना आरक्षण कुणबी दाखल्यावरती आरक्षण दिलं तर ओबीसींच्यावर अन्याय होईल, तर मराठा बांधव हा सगळ्यांचा
पहिल्यांदा मोठा भाव आहे, त्यानं कधीही कुणावर अन्याय केलेला नाही, सगळ्यांना सामावून घेऊनच गेलेला आहे. ओबीसींच्यावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही पहिल्यापासूनची मागणी आहे. दुसरी गोष्ट गेली 2 ते 3 वर्ष आरक्षणासाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका आजपासून घेण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे यांचा मराठ्यांच्या बद्दल असणारा द्वेष ही यातनं दिसून आला. केंद्र सरकारचं एक धोरण, एक चुकीचं धोरण आहे ते मी तुम्हाला सांगतो. गावागावामध्ये ज्या सहकारी संस्था, ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मिळून आपली जमीन घाण ठेवून या लिफ्ट इरिगेशन उभा केल्या, या लिफ्ट इरिगेशनवर उपसाबंदीसाठी मीटर बसवणे आणि त्याच्यावर 10% कर आकारणी या सरकारने केलेली आहे. ही करवाढ अन्याय आहे. त्यांच्या लोकांचं काय मत आहे की गाव पातळीवर बोलायचं नाही, देश पातळीवर बोलायचं. देश पातळीवर बोलूया आपण. ऐका देश पातळीवर बोलूया. आरक्षण भाजप कधीही नाही म्हणलेलं नाही. 70 वर्ष सत्ता काँग्रेसची होती तर आरक्षण दिलं का नाही? मराठ्यांनी मागणं पळवलं. आजपर्यंत सगळ्यात जास्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी समाजाचा आहे, तरी हिने का दिलं नाही? बेरोजगारी एवढी नव्हती. आपल्या लोकसंख्या वाढल्या, बेरोजगारी वाढल्या, महागाई वाढल्या. ठीक आहे. 2019ला त्या 2.5 वर्षात आरक्षण का देता आलं नाही? 2019, 20, 21 या 2-2.5 वर्षात 70 वर्ष सत्ता बघून सगळं आरक्षण द्यायला आलं नाही. देवेंद्र फडणवीसने ते आरक्षण दिलं. ब्राह्मण असून मराठीने आरक्षण दिलं, मराठ्यांनी काय केलं? ठीक आहे, ओके. आपण साहेबांचे आरक्षण दिलं, ती कोर्टात न टिकणारं दिलं, नुसतं तोंडाला विपुसलं. एक शेवटचा प्रश्न आहे. आपण थांबतोय. शेवटचा प्रश्न. एक मिनिट माझा उद्धव थांबा की. उद्धव ठाकरेंनी टिकणारं आरक्षण त्या 19 साली द्यायला पाहिजे होतं. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेब ठाकरेंनी मुळात वकीलच पाठवलं नाहीत. ते आरक्षण कसं टिकणार? टिकणारं त्यांनी द्यायला पाहिजे होतं. ओके. एक मिनिट. ज्यांनी या मराठाच्या आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल केली ते कोण होते हे सगळ्यांना माहित आहे. त्यांना कुणी केलं हे सगळ्यांना माहित आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा परामर्श असा निघतोय सर की ह्या देशात ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी हे पक्ष चाललाय त्या पार्टीला, पक्षाला सगळ्यांनी आणि महाविकास आघाडीला निवडून दिलं पाहिजे आणि त्यांना सत्तेत बसवलं पाहिजे. ह्या सगळ्या मुद्द्याचा परामर्श सगळ्यांना देश. ठीक आहे. ओके. थोडीशी या ठिकाणी आपण थांबतोय. आता वेळ खूप झालेला आहे. यांचं म्हणणं आहे बरोबर आहे, पण यांनी पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर करावा. देश फक्त नरेंद्रभाई मोदीच वाचवू शकतात, नाही देशात कोणीही वाचवू शकत नाही. ओके. या ठिकाणी आपण थांबतोय. वेळ झालेला आहे. एकच मिनिट. मोदी साहेब जर वाचवू शकत असतील तर मागच्या 4 दिवसात न्यायाधीशांनी जे पत्र दिलं की या देशातली न्याय व्यवस्था धोक्यात आहे, पूर्णपणे लोकशाही. ओके. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. वेळ खूप झालेला आहे. झाला आता, बस झालं. चला. एकच मुद्दा. आता ही जी म्हणते ती नाही, पवार साहेबांनी अमकं केलं, तमकं केलं, हित केलं, ती केलं. पवार साहेबांनी सगळी राष्ट्रवादी तिकडे घालवली आणि आता ही म्हणते वॉशिंग मशीन आहे काय? आधीच याड व्याज नाही हो, आधीच वाढ व्याज नाही. ठीक आहे. आमच्या गावात कुणावर हे आलंय का? आधीच अगोदर नाही एक मिनिट. पवार साहेबांचे कार्यकर्ते
अगोदर घाण वाहू नयेत असा हे त्यांचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याला मी असं सांगू शकतो, जी पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते घाण नाहीत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, ते आरोप तर सिद्ध करा. नसेल मग त्यांना कशाला तुम्ही त्यात घेतलं सा? ईडीचं ब्या दाखवलं सा, ईडीचं ब्या दाखवलं सा, सीबीआयचं ब्या दाखवलं सा. ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता बस झालं, बोलाय दिलं ना तुम्हाला, दिलं ना बोलाय. ठीक आहे, चला चला चला. सीबीआय, न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग या सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्या बाजूने असताना या ठिकाणी आपण थांबतोय. एक शेवटचा प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न आहे. एक मिनिट 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 एक माझा प्रश्न आहे, माझा एक शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न ऐकून तर घ्या, ऐकून घ्या, मी विचारतो. शेवटचा प्रश्न संपलाय. हातकणंगलेचं मैदान कोण मारणार? हातकणंगलेचं मैदान कोण मारणार? बोला. सत्यजित आबा, राजू शेट्टी गुलाल लावलाय. आपला माणूस, गावचा माणूस रघुनाथ दादा, सत्यजित पाटील, राजू शेट्टी. या ठिकाणी वाळवा तालुक्यातील साखराळे गावच्या जनतेचा मुद्दा नाही. आता मुद्दा नाही. या ठिकाणी आपण इथंच थांबतोय. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गोंधळ या ठिकाणी वाढलेला आहे. आज साखराळे गावच्या बोलबिंदास या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की हातकणंगलेचं मैदान नेमकं कोण मारणार.